Good morning to one and all. I, Ms. Kritika Jadhav from MBA second year, welcome you all for today's guest session on personality upliftment, self-discipline and interview skills and techniques. I welcome Mr. Saurabh Bhosle, CEO and founder of Project Vision and Dr. Anand Deshmukh, Director, VIT Baramati. Now, I would like to introduce our today's guest speaker, Mr. Saurabh Suresh Bhosle. Sir is CEO and founder of Project Vision Pune. He is renowned public speaker and author. He has delivered 520 plus sessions, workshops, seminars, webinars and teacher training programs in more than 410 schools, colleges, universities and institutes. He is the author of the 21A Champion to be Better Version of Yourself and Rise, a self-help book. Sir has worked in various positions such as process expert and submatter expert at Tata Consultancy Services, visiting faculty for personality and soft skill development courses at Yashwantrao Chavan Institute of Science, Satara, member of Board of Studies for soft skill development courses at YCIS, Satara. Sir is a recipient of various prestigious awards. Few of them are Youth Inspiration Award, Public Speaker of the Year and Parisparsha Youth Icon 2020. Now, I request Dr. Anand Deshmukh, Director, VIT, to felicitate our today's guest speaker, Mr. Saurabh Bhosle. Thank you, sir. Now I request Mr. Saurabh Bhosle, sir, to take the charge of the session. Okay, this will be the last time I will be speaking from mic. मी माईकवरून बोलत नाही. 1200 लोक असतो 1500 करून माझा. ठीक आहे. सो मी विदाउट माईक बोलणार आहे. त्यासाठी तुमच्याकडून पण कॉपरेशनची गरज आहे, राईट? सो जे काय बोलायचं चर्चा करायचं तुम्ही कधी करू शकता मी गेल्यानंतर. ठीक आहे. सो थोडेसे चेंजेस करूया. जास्त गर्दी करून बसू नका. तुम्ही दोघं जर मध्ये इथं बसला तरी चालेल. लास्ट ओके, ठीक. सो आपण आधी थोडेसे रूल्स सांगूया, ठीक आहे, आणि त्यानंतर चालू करूया. तुम्ही एलियन पाहिल्यासारखं माझ्याकडे बघताय. माणूसच आहे. एलियन पाहिलं खाणून मारून बसवलंय तुम्हाला म्हणून. यू शुड बी हॅपी की आज बाहेर गेले जाऊन असतं म्हणजे तुमच्या भाषेत लेक्चर बंद झालं. ठीक आहे. सो ऑडिबल आहे सगळ्यांना? लास्ट ऑडिबल आहे? इकडे ऑडिबल आहे? सो मी तुला आणि तुला काय विचारू शकतो, बरोबर आहे? ओके, कोणालाही काय विचारू शकतो. द थिंग इज मी नेहमी ऑडियन्स मधून बोलतो. जर मी खाली येऊन बोललो तर मागच्यांना दिसणार नाही. फॉर द फर्स्ट टाइम मी स्टेजवरून बोलतोय. ठीक आहे. काय रूल्स आहेत, रूल्स फॉलो करायचे. तुम्ही रूल्स फॉलो करले तर सेशन एकदम स्मूथ जाईल. ठीक आहे. सो दिस इज माय फर्स्ट सेशन ॲट दिस कॉलेज. सो इट विल बी आईस ब्रेकिंग आणि जे जे टॉपिक सांगितलेले आहेत ते टॉपिक्स कव्हर करण्यात येईल. ठीक आहे. आणि मी कोणत्याही पब्लिक स्पीकर सारखं पीपीटी घेऊन येत नाही, सांगत नाही की दिस इज हाऊ शुड व्हॉट यू कॅन से बी कॉन्फिडंट कम्युनिकेशन. ठीक आहे. ते तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तरी तुम्हाला पीपीटी मिळू शकते, बरोबर. आणि तुम्ही पण सेमिनार देऊ शकता तुमच्या तिथे. सो मी इथं एलॅबोरेट करायला आलोय आणि हे सेशन इंटरॅक्टिव्ह असणार. समजतंय सगळ्यांना? येस, नो, मे बी? मोठ्या आवाज आला पाहिजे. येस किंवा नो. मे बी आईला विचारून सांगतो, हे करतो, तसलं. ठीक आहे. पहिला रूल आहे, कुणीही फोनकडे बघायचं. ठीक आहे. सो कोणाचाही कॉल तुमचे स्नॅपचॅटचे स्ट्रिक तुटली ना मला फरक पडत नाही. ठीक आहे. ती किंवा तो वाट बघत असेल मला फरक पडत नाही. 2 तास 3 तासानं जे होईल फोन बघायचा
एकमेकाशी बोलायचं. आणि लास्ट रोल विल बी, मी काही क्वेश्चन विचारेल, आयदर यू विल रेज युअर हँड येस ला किंवा नो ला, आणि जे दोन्हीला हात उचलणार नाहीत ना त्यांना पुढे येऊन बोलायचा आपण चान्स देणार आहे, कारण त्यांच्यामुळे देश मागतो. नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे देश पुढे वाढतात, ते म्हणतात आम्ही डिसिजनच घेणार नाही, ओढतो किती. नॉट टेकिंग डिसिजन इज द वर्स्ट डिसिजन. समजतं? बघून सांगतो, मे बी, इफ, बट्स असं काय नसतं. आणि तुम्ही मॅनेजमेंटमध्ये आणि मास्टर्सला आहे सगळे, बरोबर. आता तुम्ही पैशाचं होते 2-3 वर्षांना पार्टनर बद्दल करणार, दिसल तिला तुम्ही म्हणणार का बघू कळवतो मात्र होणार तुमचं, बरोबर. आता तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. ही भाषा चालते सगळ्यांना, आता भाषा थोडी गाठी असू शकते. आम्ही प्रेमाने बोललो तरी असं वाटतं की रागात बोलतोय. ठीक आहे, सो समजून घ्यायचं. ठीक आहे. सो विल टॉक इन इंग्लिश अँड मराठी. मी हिंदीत बोलत नाही, कारण माझं हिंदी असं मी थोड्या मागेवर पाड्या, तुम्हाला काय कळणार नाही ना, मला बोलायला मजा येते. ठीक आहे. सो फर्स्टली तुम्ही माझं फॉर्मल इंट्रोडक्शन ऐकलेलं, समजतं? खूप फॉर्मल होतं इंट्रोडक्शन, की एवढे अवॉर्ड जिंकले, एवढे लेक्चर घेतले, बट प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर आहे. तर मी तुम्हाला माझं इनफॉर्मल इंट्रोडक्शन देतो. आय एम सौरभ सुरेश भोसले, आय एम 26, आय एम इंजिनिअरिंग ड्रॉप आउट. ठीक आहे. आणि त्यानंतर ओके, ऐकू येते माझा आवाज? ऐकू येते सगळ्यांना? ओके. आता ऑडिबल आहे? ठीक आहे. सो ओके, सो आपण 4 स्टेजेस मध्ये सेशन हे करणार आहे. आधी तुम्हाला माहित पाहिजे स्पीकर कोण आहे, त्याला काय ऐकायचं. त्यानंतर कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन, टाइम मॅनेजमेंट, इंटरव्ह्यू टेक्निक्स. ठीक आहे, हे आपण कव्हर करणार. येस, नो, मे बी. बोलायचं बरं का, मला जे बोलत नाही ते आवडत नाही पाहिजे, बोलायचं. ठीक आहे. सो माझं इन्फॉर्मल इंट्रोडक्शन आहे की मी 26 वर्षाचा आहे. ठीक आहे. मी साताऱ्याचं माधववाडी या नावाचं गाव आहे, 50 घरांचं गाव आहे, तिथून येतो. आणि मी माझी गोष्ट सांगायला चालू करतो की तुम्ही मला काय ऐकलं पाहिजे किंवा मी आज इथं काय. ठीक आहे. सो 10वी पर्यंत आपल्याला काय सांगण्यात येतं की 10वी पर्यंत अभ्यास कर, त्यानंतर काय आयुष्य. त्यानंतर आपल्याला काय सांगतात, 10वी झाली की 12वी झाली की ग्रॅज्युएशन झालं की नंतर लगेच लग्न, मास्टर्स करून लग्न करायचं, जॉब नाही करायचं. ओके, मास्टर्स नंतर जॉब बिझनेस, त्यानंतर लग्नानंतर पैसा गाडी बनला, त्यानंतर रिटायरमेंट. अरे लगेच कुठे मरतो ना, आता नाही लाट ना, डोंट वरी. मग रिटायरमेंट, बरोबर. शेवटी आपल्याला सगळे काय मित्र म्हणतात जे आता केस पिकले असतात ते काय म्हणतात की आता आयुष्य आहे, बरोबर. मग मला सांगा की आपल्याला जे सांगण्यात येतं की ह्या स्टेज नंतर आयुष्य, माणूस ऍश मध्ये कन्वर्ट होतो, राखेल तरी त्याला आयुष्य सापडत नाही, बरोबर. सो आयुष, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन ह्या गोष्टी शोधायच्या नाहीये, ह्या इनटेंजिबल गोष्टी, आणि प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी ह्या गोष्टीची. ठीक आहे. एखाद्याला जर तुम्हाला वाटतं लक्झरी हे हॅपीनेस आहे आणि आयुष्य आहे, तुम्ही चेंज करायला जाल तर तुमची लाईफ तिथे फिट नाही होत. ठीक आहे. सो मला पण असं वाटायचं ना, आपला पिरियडिकली करिअर ग्राफ बदलतो. ठीक आहे. लहानपणी वेगळं बनायचं असताना मोठं झाल्यावर, आणि बनलोय तर 10वी पर्यंत मला व्हायचं होतं शिक्षक. ठीक आहे. मला 10वी मध्ये कधीही 8 हा आकडा पहिल्या घरात नाही दिसला, समजलं. 67, 65, 61, 50 समथिंग. आणि 10वीत थोडा जास्त अभ्यास केला, कारण 10वी नंतर मग 10वीत पडले 86.40. मग मला वाटलं मी काय हुशार आहे का काय, अचानक कसे काय मार्क पडले. मग 10वी पर्यंत मला व्हायचं होतं शिक्षक. का शिक्षक व्हायचं होतं, जेव्हा मॅडम आणि सर त्यांची लहान मुलं घेऊन यायची शाळेत, तेव्हा सगळ्या मुली गुची त्यांना सगळे भ्यायचे शिक्षकांना, की मारतात. आमच्या इकडे भ्यायचे सगळे, त्यामुळे इज्जत होती शिक्षकांबद्दल. पगार खूप असतो, बरोबर, शाळेतल्यांना. हे अफवा असतात सगळं. मग आपल्याला तेव्हा काय पाहिजे असतं, इज्जत. पैसा आपण 10वीत विचार करत, तर तेव्हा व्हायचं होतं शिक्षक. नंतर मी 11वी 12वीला ऍडमिशन घेतलं सायन्स कॉलेज व्हायचं.
तिथं गेल्यावर कळलं की पोरं मागं बसून शिक्षकांची माहिती लाईटी काढत बसत. आता शिक्षक व्हायचं कारण आपल्याला कोण बोलेल आपल्याला खपणार. मग तेव्हा मी वाचलं विंग्स ऑफ फायर अग्नी पंख. आता मला व्हायचं होतं सायंटिस्ट. ठीक आहे. बट सगळ्यात मोठा इश्यू काय होता की मला मॅथ्स आवडतं बट मॅथ्सला मी आवडत नाही. ठीक आहे. मला 12वीत 52% आणि 11वीत 44. ठीक आहे. आता मी इथून पुढे सांगतोय त्यामुळे मी आज इथे त्याने मला डिफाईन केलं. YCIS सातारामधून ज्या कॉलेजमधून मी ज्युनियर कॉलेज केलं तिथून मी 7 वेळा राष्ट्र गेले. ठीक आहे. फ्रॉम द सेम कॉलेज मी फक्त 43 दिवस कॉलेज केलं. ठीक आहे. कारण आपल्याला काय वाटतं की मी भोसले मी साताऱ्याचा इथं मी काय पण करू शकतो. पण जेव्हा आपण आपलं गाव सोडतो तेव्हा आपल्याला कळतं की काय नाही इथं. बरोबर. सो 12वी पर्यंत ते झालं. 12वी नंतर मग आपल्याला कळलं जर आपल्यासारखा सायंटिस्ट बनला तर रॉकेट निम्म्यातनं खाली. मग आपण सायंटिस्ट बनायचं. आता माझ्या घरात 22 इंजिनियर आमच्या फॅमिली आणि मी बघतोय माझ्या काका काकींची लग्न की चांगली नोकरी चांगली शोध. सो आपल्याला काय करायचं इंजिनिअरिंग. त्यात मॅथ्सचा संबंध असो नसो इंजिनिअरिंगच करायचं. सो मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. त्या इंजिनिअरिंगचं नाव किती लोकांनी ऐकलं मला माहिती नाही. प्रोडक्शन इंजिनिअरिंग ऐकले ना. सो मी ज्यांना माहिती नाही त्यांना एक्सप्लेन करून सांगतो. प्रोडक्शन इज सब ब्रांच ऑफ मेकॅनिकल. इफ मेकॅनिकल इज प्युमा प्रोडक्शन इज पोमा. इफ मेकॅनिकल इज ॲडिडास प्रोडक्शन इज ॲबिबास. मास्टर कॉपी ऑफ प्रोडक्शन ब्रांच मेकॅनिकल ब्रांच. आता ह्याच्यापेक्षा वस्त सांगतो आमच्या इथं ज्याला कुठे ऍडमिशन मिळत नाही त्याला प्रोडक्शन मिळत. मागच्या 23 वर्षात एकाही मुलीने ऍडमिशन घेतलं नव्हतं. ह्याच्यावरून समजलं असेल की इथं सगळे डाकू भरलेले असतील. सो 52 फिजिक्स मध्ये 35 मार्क होते मला आणि सगळ्यांना माहित असेल की ग्रुप बसायला लागतो माहिती ना इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायला. तर तुम्ही आता गुगलवर जाऊन सर्च केलं 2012-13 साली ग्रुप नाही बसला ना तर ऍडमिशन देतो. का तर फिजिक्स मध्ये निम्मी म्हणजे जेवढी गॅप होती ना सगळी 35 होती. खूप हार्ड पेपर होता. त्याचाच मी बळी पडलो. फर्स्ट इयरला माझ्या इंजिनिअरिंगला 8 विषय बॅक राहिले. 8. सुटला कुठला इंग्लिश होता तेव्हा आणि केमिस्ट्री सुटला वॉटर अँड करोजन होते त्या 2 चॅप्टरवर. आता आपल्या घरात मग कशा सरांशी माझं बोलणं झालं. आपल्या घरात त्यांचा डायलॉग तो आपल्याला पांगळं बनवतो जागे क्रिपल्ड बनवतो. भैया तू टेन्शन घेऊ नका आपल्याला भरपूर आहे तू शिक. मग मी शिकलो परत. परत 7 विषय बॅक एकच निघला ग्राफिक्स. ठीक आहे. ते पण वर्षभर ते आखून. आता इंजिनिअरिंग मी सोडली. का सोडली या 2 व्यक्तींमुळे ज्यांना मी भेटलो. पहिला व्यक्ती होता नीट ऐकायचं. तो स्वतःच्या पोराला आधी शाळेत सोडायचा आणि मग वर्गात जायचा. खूप कमी लोकांना कळले मी काय. पोटच्या पोराला तो सोडायचा आणि मग तो शिकायला यायचं इंजिनिअरिंग. आणि दुसरा होता त्याला युनिव्हर्सिटीकडून लेटर आलेलं तुम्ही सायन्स फील्डसाठी एलिजिबल नाही पास करा आता कॉमर्सकडे जावा. आणि एका वर्गात ते 5 वर्ष होते. मग मी त्या दोघांची गाठभेट घेतली. मला समजलं आय कॅन बी एनीवन बट हे दोघं नाही. सो इंजिनिअरिंग सोडायची वेळ आलेली. पण घरातल्यांना कसं कन्व्हिन्स करणार. पहिली गोष्ट म्हणजे मी डोनेशन करून ऍडमिशन नव्हतं घेतलं त्यामुळे मला चान्स होता आणि EBC पण मिळाली. घरातल्यांना कन्व्हिन्स केलं असं तसं. मग पप्पा म्हणे नाही भैया कर तुझ्यात टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे. काय असतं माहिती का आई वडील कधी म्हणू शकत नाही की आमचं करता येड आहे. आई वडील काय म्हणतात ते हुशार आहे पण अभ्यास करत नाही. तुमचे बहीण भाऊ खरं बोलतात तुमच्याशी आई वडील ते खरं बोलत. मग माझ्या पप्पाने कसं केलं म्हणतो पप्पा आता मला जीव देऊ वाटते. अल्टिमेट काय असतं आपल्याला. ते बोलले ठीक आहे मग काय करणार. मग इंजिनिअरिंगला जेव्हा तुम्ही रिकाम टेकडे असता तेव्हा कुठं तेव्हा तुम्ही काय करता हॉटेलिंग करता कॅफे जातात झाडं जातात वर्षभर. आणि तिथं गेल्यावर आपल्याला बिझनेसमॅन जन्माला येतो. एका तासात तिने 30 कोल्ड कॉफी विकल्या 20 सँडविच. दिवसाचा लागला 30,000 महिन्याला 9 लाख. भावा एज्युकेशन सोड हे टाक. तुम्ही MBA काय करताय तुमचं काहीच गणित नाही. टपरी बसल्या बसल्या बिझनेस डील होतो. पप्पाकडे घरी गेलो पप्पांना आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं. ओके. आता घरातले तर ऑलरेडी स्टेट ऑफ शॉप मध्ये होते. काय नवीन घेऊन येते. आता ही एव्हरेस्ट मध्ये जायचं राहिले मग सगळ्यात घेणार. आता आई वडिलांनी काय ठरवलं की बाबा ठीक आहे पोराची इच्छा तर करूया. हॉटेल मॅनेजमेंट खूप चांगला कोर्स आहे पहिल्यांदा सांगतो. हॉस्पिटॅलिटी इंडिया त्यासाठी ओळखलं जातं अतिथी देवो भव माहिती आहे ना. पण काही गोष्टी आई वडिलांना नाही समजत. आपण स्टेरियोटाइप्स असतात. मग भारतीय विद्यापीठला गेलो ऍडमिशन केला. परत एकदा BHMCT म्हणजे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. इट इज ॲडिडास. BSc इन हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ॲबिबास. सो ॲडिडासचे ऍडमिशन संपलेले ब्रँडचे
आणि फर्स्ट कॉपीची ऍडमिशन राहिली. मी गेलो, मग आमच्या वडिलांनी विचारलं, क्युरियोसिटी असते ना की इंजिनिअर असतं, वेल्डिंग असतं, हे असतं, तसं इथं काय आहे? पण त्यांनी सांगितलं असं तळायचं, किचन कट्टा पुसायचा, बेडशीट हातरायचं, टॉवेलचे बदल बनवायचे. आता माझं मॅथ्स चांगलं नव्हतं, पण पप्पांचं मॅथ्स खूप चांगलं होतं. आणि भारतीय विद्यापीठच्या BHM सिटीच्या उजव्या साईडला लेडीज हॉस्टेल. एक लक्षात घ्या, मुलाच्या आयुष्यात एकच त्याची अपेक्षा असते, इज्जत जावी पण मुली पुढे जाऊ नये. आणि तिथं लेडीज हॉस्टेल होतं. माझ्या पप्पांचं मॅथ्स एवढं चांगलं की मी 90 डिग्री हात घेतला आणि कारण तुला आचार्य व्हायचंय. आता हॉटेल मॅनेजमेंट संपलं. शिक्षक नाही, सायंटिस्ट नाही, इंजिनियर नाही, हॉटेल मॅनेजमेंट. मग मी घरी गेलो. पहिल्यांदा आयुष्यात मी जेन्युअनली रडलो असं की आता काय आपण संपलो, आता पप्पा मोठे शेख, मी छोटा शेख. आमचं टीव्हीचं दुकान आहे, याच्या पलीकडे काहीच लाईफ दिसत मला. आता आपलं लग्न होणार 2 वर्षात, आपण फ्रीज आणि टीव्ही विकायचे आयुष्यभर. मग परत पप्पा मला म्हणले तू ITI कर. बघा आता तुम्ही कुठे केलं. मी ऍडमिशन घेतलं ITI ला, देशमुख टेक्निकल. तिथं फ्रीज रिपेअरिंग वगैरे, रेफ्रिजरेटरचा डिप्लोमा. मला पाना कुठला कशाला काहीच कळा नाही, कारण दुकानात कधी पाय नाही ठेवलं. मग माझ्या आयुष्यात एक एंजल आला, काय राजदूत आला. त्याचं नाव होतं राज डोंगरे, जो माझा लंगोटी आहे एकदम लहानपणापासून. लक्षात घ्या, अवगुणी मित्र सगळ्यात कट्टर मित्र असतात. त्यानं 3 लाख AISSMS ला भरले डोनेशन आणि ऍडमिशन घेतलं, ते बी ड्रॉप आउट. तो घरी आला 7:30 वाजता एक दिवस, सौर्या BBA म्हणून असतंय, त्यात मॅच नसतंय. आला ना विषय. मला वाटलं BBA म्हणजे BAचं हायएस्ट फॉर्म. बिझनेस काय घेणं देणं नाही आपल्याला. मग मी गेलो तेव्हा खैरे मॅम होते आणि सावंत सरच होते. सो सावंत सरने माझी हिस्ट्री बघितली आणि झेपल करायचं, झेपणार सर करणार. मग ऍडमिशनच्या वेळी खैरे मॅमला मी विचारलं की मॅम मॅथ्स आहे का? म्हणलं नाही आहे, पण अकाउंट्स. अकाउंट्स काय असतं मॅडम? म्हटलं प्लस 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 मायनस मायनस मायनस. आता मी आयुष्याच्या ह्या स्टेजला होतो की मला अकाउंटची पण भीती वाटत होती. म्हणजे मॅडम थेरी का थेरी म्हणले आहे, मग आपण पास होतोय. आता मग BBA ला ऍडमिशन घेतलं. BBA ला मी 6च्या 7 सेमिस्टर क्लास टॉपर आणि युनिव्हर्सिटी टॉपर. ठीक आहे. तिथं का चेंज झालं ते पण सांग. काय होतं, जेव्हा तुमचं वय जास्त असतं, तुमच्या वयातले कार्टी तुमच्यापेक्षा 2 वर्षांना लहान असतात ना, ते तुमच्याकडं मोठा भाऊ म्हणून नाही, काका म्हणून बघतो. मला सारखं हिरावलं जायचं की तू 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 मोठा आहे आमच्यापेक्षा. आता बिझनेस आहे करता, त्यामुळं उत्तर येत आहेत मार्केटिंग काय, बरोबर आहे. बिझनेसमध्ये काय शिकायचं तुम्हाला, जे तुम्ही बघताय तेच सांगायचं. तुम्ही काय करताय, डेफिनेशन पाठ करायला जाताय, फिलिप कॉटले वगैरे, त्यांचे अप्रोच काय बघा ना लाईफमध्ये, तर तुम्ही उत्तर देऊ शकता इझिली. मी ते करायचं. पहिली 30 जण यायचे नाव लागतात, त्यात 29 मुली असायचे, मी एकटा पोरगा असायचो. सो मी झालो असाइनमेंट सप्लायर. बरोबर. मग ते फुल ऑटोमॅटिक इज्जत वाढते. आणि पब्लिक स्पीकिंग मध्ये काय आलं तर लास्ट इयरला BBA 3rd ला असताना माझं 21 कंपनी सिलेक्शन झालं. ठीक आहे. TCS, इन्फोसिस, जेनपॅक्ट, गॅलिगर, इक्लर्क्स, कॅपजेमिनी, माझ्या इंस्टाग्रामला सगळे ऑफर लेटर. आणि मग मी TCS जॉईन केली. त्याच्यानंतर सायकोलॉजी कनेक्टिंग मधून आणि त्या इग्नू मधून. ठीक आहे. आणि रयत ही अशी शिक्षण संस्था आहे जिथं जर कोणाची अचिव्हमेंट झाली तर ते लगेच सगळीकडे समजतं. सो रयतमध्ये मला 21 कंपनी सिलेक्शन झालं म्हणून मला इंटरव्ह्यू टेक्निक्सला बोलायला बोलवलं. त्याच्यावर 2018-20 ऑक्टोबरला मी व्हायसीमध्ये बोललो. 9 ते 11 सेशन होतं आणि इथून माझी पब्लिक स्पीकिंगची जर्नी स्टार्ट केली. मी 9ला बोलायला चालू केलं, 4ला पण नो सुसू ब्रेक, नो लंच ब्रेक. आणि पोरं उठायला पण तयार नाही. त्या दिवशी मला कळलं मी चांगलं बोलू शकतो. आता निम्मी हसणार कारण त्यांना वाटतं हे पण आज 5ला सोडतो. नाही, आता तेव्हा पैसे नव्हते मिळत, आता पैसे मिळते. आता किंमत आहे वेळेला. ठीक आहे. तेव्हा बोलू शकत होतो, जास्त वेळ नाही घेतला. ठीक आहे. हे सगळं झालं आणि तिथून मी आता मी काय मेजर पॉइंट्स मिस केले सांगायचे मुद्दाम. काय गोष्टींनी मला चेंज केलं. ठीक आहे. पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही शिक्षकांना किती पण मापं काढा, किती पण मागं बोला, वरती बेकार हिशोब होतो आणि तो कळणार आहे तुम्हाला कधी कधी. माझ्यासोबत पण झालं. ठीक आहे. सो 12वी पर्यंत 11वी पर्यंत एक मस्ती असते सगळ्यांना. ते मागं असतात ना, ते रामगवे, बैल, म्हस, रेडा, गाय, सगळे आवाज काढायचे मागं बसून. आणि त्यात जर CHB शिक्षक असला नवीन आणि चुकून त्याच कॉलेजचा विद्यार्थी असला, त्याला वाटतं ह्यो काय शिकवणार. आम्ही पण सेम त्या कॅटेगरीत होतो. आणि आम्ही कोरेगाव मधून सातारला यायचो तेव्हा ऑटोमॅटिक आम्हाला पण सुटायचे, कारण आपण आता आपल्या गावात
आपल्याला बघाय कोण माहिती, आपण काय बी करू शकतो. आणि लक्षात घ्या हे वापर, गुन्हेगार कधी बनतो, जेव्हा तो चोरी न करता पकडला गेलेला असतो. लक्षात घ्या, विनाकारण एखाद्याला शिक्षा मिळते ना, तेव्हाच तो ठरवतो असं वे बदनामी तसा वे बदनामी. माझ्यासोबत पण तसं झालं. 11वीतला पहिला दिवस होता, पोद्दारसाठी खूप स्ट्रिक्ट सुपरवायझर होते आणि मनाने पण खूप सांग. जर पहिल्या दिवशी रामगवे जागे झाले मागची सगळी, ते ओरडायला लागले, मी आपला गप इज्जतीत बघतोय पुढे. मला ओरडलं, म्हणजे नाव काय तुझं? सौरभ भोसले. तरीच भोसले म्हणलं की ह्यांना वाटलं हेच आहे, हेच जागा करतो. मी तोंडातून आवाज पण नाही काढला. म्हणले नाही आता तू उद्यापासून कॉलेजला यायचं नाही, माफी मागली. दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यावर पहिला आवाज काढणारा मी होतो. कारण मला माहिती असं बी आता मी बदनामच आहे. आता मी काही केलं तरी आवाज कोण काढतोय. मग आम्हाला सरांनी एका वेळेवर लिहून दिलं की उद्यापासून कॉलेजला यायचं, फक्त जर्नल सबमिशन, प्रॅक्टिकल आणि 12वीची परीक्षा. अजिबात या वर्गात त्रास द्यायचा नाही. आणि माझ्यावर 6 मुलं रस्टिकेट केले. सरांना वाटलं ते शिक्षा देतात, आमच्यासाठी ते एन्जॉयमेंट. ती काय म्हणतो आपण, ते लिफाफ्यात घेतला आम्ही आणि वॉचमॅननी पकडलं की 2 वर्ष ती दाखवायचं. हे बघ, आता आलं जजमेंट डे 12वीला जन्म लिहायला लागतं माहिती आहे तुम्हाला. तो माझा PCMB होता. मी वर्गात गेलो, माझ्या क्लास टीचरचा क्लास चालू होता. त्या म्हणलं, सौरभ तू ह्याच कॉलेजचा आहे? हा फेवरेट डायलॉग असतो त्यांच्या. 7 दिवस गायब झाल्यावर आज प्रश्न येतो तुम्हाला. ठीक आहे म्हणलं, येस म्हणले, कुठे आहेस इतके दिवस? म्हणलं मॅम सरांनीच अलाव केलेलं मला की तुम्ही असं करा. पोद्दार सर आले. पोद्दार सर म्हणजे लेटर दाखव, मी दिलेलं दाखव. पोद्दार सर म्हणजे हे लेटर मी लिहिलंच नाही. आता तुम्ही किती पण मोठे भाई असा असे डिनायल येतात ना, तेव्हा तुमची ऑटोमॅटिकली ठरवते की बस आता काय तर बोलायचं. म्हणलं सर तुमची सही पण यावर हवं. सर म्हणले ही सही माझी नाही. आता मी रडायला आणायचं ट्राय करतोय की आता करिअर वाचवलं पाहिजे आपण. सर म्हणले, बाळा ह्याच्यावर कॉलेजचा स्टॅम्प आहे का, लेटर हेड आहे का? मग हे लिगल कसं झालं? एक लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या डोक्यात मस्ती असते ना, तेव्हा तुम्ही मायनर पॉईंट मिस करता. ही ऑथॉरिटी, लिगल ऑब्लिगेशन हे तुम्ही बघतच नाही. आणि माझ्यासोबत तसं झालं. आता मला कळलं आपण इथून आता डिरेक्टली 100% आउट. मग तेव्हा आपल्यातला हिरो जागा होता. मग मी म्हणलं, सर माझं नुकसान करायचं आहे ते का, पण या 6 जणांचं नुकसान माझ्यामुळे ह्यांना नुकसान नाही झालं. ते 6 रंग म्हणले, बरोबर आहे सर, हे जाऊन आमचं काय. तेव्हा मला कळलं लीडर नाही व्हायचं कधी आयुष्यात. मी तिथपर्यंत जाऊ शकता, मागे नाही राहत लोक. ठीक आहे झालं. आता राहिलो एक, मी सगळ्यांच्या पाया बोललो. सर म्हटलं, पण तुम्ही 120 लोकांपुढे लिहून दिले, बरोबर 120 लोकांपुढे तुम्ही लिहून दिलेलं आहे. सर म्हणले, हो का, बरं 1 मिनिटं बाहेर ये बरं. मी सर म्हणतो, सर सावली की पाया पडतो. सर म्हणते सगळ्यांपुढे पण नाही आत बाहेरच. आणि मी जोपर्यंत बाहेर गेलो त्यात आत काय जादू झाली मला माहित नाही. आत गेल्यावर सरांनी विचारलं, मी भोसलेला लेटर लिहून दिलंय का? 120च्या 120 पोरं नाही. तुम्ही धोका खाल्ला असेल की सामूहिक धोका खाल्ला. कारण त्यांना सांगितलेलं हो म्हटलं तरी मॅथ्स मध्ये 8च्या वर मार्क मिळणार आणि मी 8 पेक्षा तरी जास्तच महत्वाचा नाहीये. त्यांना कळलं हे पोरगा एवढा महत्वाचा नाही, होऊ दे नापास. मग आता आपलं सगळी मस्ती झाली. सर म्हणले, तुला एक शिक्षा देतो, एक जर्नल 5 वेळा लिहायचं. जर्नल किती मोठा असतं तुम्हाला माहिती? आला मला 2500 रुपये खर्च. मग मी सगळे जर्नल लिहून घेतले, कारण माझा अक्षर अर्धा असताना मला कळत नाही मी काय लिहिलं. तर त्याची शिक्षा मला डिफरंट पाहिजे म्हणून मी गेलो, सगळे सबमिट केले. शेवटी राहिलं बॉटनी. बिलीव्ह मी, मला हेही माहित नव्हतं बॉटनी म्हणजे झाडपाला, झुलॉजी म्हणजे फळा. मी कधी बसलोच नाही. मी आधी गेलो झुलॉजीत. मग त्यांनी सांगितलं पलीकडं. मी आता मॅडमचं नाव सांगणार नाही, तर कोण मॅडम होत्या त्या आता नाही येत रिटर्न. त्या म्हणलं की अरे सौरभ कुठं होता बाळा 6 महिने मागची. आता त्यांना काय सांगायचं, एवढं आता आपलं तिकडं चांगली इज्जत काढलेली, आता परत इथं राऊंड 2 नव्हता घ्यायचा मला. मॅडम आजारी होतो. आता कोविड वगैरे आता आलेलं आहे. मॅडम म्हणले, काय झालं बाळा तुला? टायफॉइड. त्याच्या आधी ना मी कधी आयुष्यात ऍडमिट वगैरे नव्हतं ना, मला असं काय झालं. आणि मला एकच माहिती होतं, टायफॉइड झालं की 7 दिवस सुट्टी मिळते, जी मी 6 महिन्यावर मिळली. मॅडम म्हणले, हो टायफॉइड झालेला? मॅडम म्हणले, आण बरं मेडिकल सर्टिफिकेट.
11वी आपल्याला मस्ती असते, तर इथून माझे लेसन चालू होतं की पैशाला आपण काहीही विकत घेऊ शकतो. ठीक आहे, आणि हे मलाही वाटायचं. सो माझ्याकडे 100 रुपये होते, जे आता इन्फ्लेशन रेट झाला तर 1000 रुपये धरून चालू, बरोबर, 10 वर्षाचा. मग आम्ही गाडीवरून फिरलो, मी आणि धनंजय. अख्ख्या साताऱ्यात जवळजवळ 110-120 असतील डॉक्टर. मी जे सांगतो ते नीट ऐकायचे. साताऱ्यातले डॉक्टर एवढे प्रामाणिक आहे, एकही डॉक्टर फेक मेडिकल सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हता. 100 रुपये त्यांना 500 रुपये पाहिजे. तेव्हा मला आयुष्यातली पहिली गोष्ट कळली, आपण श्रीमंत आहे पण एवढी बी श्रीमंत नाही. सिस्टीम सोबत आपण खिलवाड करू शकतो. मग सगळे मार्ग बंद झाले, आपण कोणाकडे जातो? कोणाकडे जातो? घरी वेळ चांगलं काढताना कोणाकडे जातो? मित्र तर गोष्ट ऍडवाइस देव घेऊन आहे तुमच्या आयुष्यात. सगळं बंद झाल्यावर मी गेलो साईबाबा मंदिरात. बाहेर आलो आणि आम्हाला एक दवाखाना दिसला, ज्याचं दवाखान्याचं दार असं असं उघड फळ्या लाकडाच्या. मला एक कळलं, ज्या दवाखान्याचं दार तसं उघडतंय त्याचा दिवस नक्कीच वाईट चालला. त्याला पैशाची गरज आहे, मला सर्टिफिकेट. तिथं मॅडम होत्या, मी आज गेलो डायरेक्ट पायात, कारण आता वेळ नाही, 4 वाजेच्या सबमिट करायची. मॅडम नाही असं करेन, मी तसं करेन, तुम्ही म्हणाल ती करेन, माझं आयुष्यावर आलं, मी चुकलोय, मला मेडिकल सर्टिफिकेट द्या, मला मेडिकल सर्टिफिकेट द्या. मॅडम वॉज लाईक ओके, तर मी नाही देऊ शकत. टायफॉइड म्हणून का देऊ? मग शेवटचं क्षेपणास्त्र काढलं मी की मॅडम तुम्ही सर्टिफिकेट द्या, नाहीतर मी जीव देणं तुमचं चिठ्ठीत लावतो. अरे शेवटचा ऑप्शन तुम्ही आहात. तर त्यांना समजलं ही कार्टा आता वर्ज ऑफ ब्रेकिंग वरती. सो त्यांनी मला लिहून दिलं, त्या ट्रू कॉपी सबमिट करायचं, ओरिजिनल सबमिट करायचं. पण आपल्याला जे करायचं नाही तेच करतो ना. मॅडम म्हणलं किती रुपये झाले? मॅडम म्हणले 100. अरे म्हणलं हो मस्त. म्हणलं थांबा डिग्गी मध्ये घेऊन देतो. अजून 100 रुपये देतो मी त्यांना. आता दवाखाना पण नाही येतो. फुकट मेडिकल सर्टिफिकेट घेतलं. आणि हे तुमच्यापैकी सगळ्यांनी कुठं ना कुठं आपले गुण कुठं तर जुळतात, ते लक्षात घ्यावे. मग मी गेलो, आता परत फुगलेलो आहे मी. मेडिकल सर्टिफिकेट दिलं मॅडम पुढं. मॅडमनी बघितलं, मॅडमनी हसल्या. मला काय कळेल ना की का हसायचं चाललेलं. त्यांनी त्यांच्या 2 मैत्रिणी बोलवले, म्हणजे लॅब असिस्टंट आणि टीचर. ते हसायला लागले. आणि हे हास्य होते ना, ते दुसऱ्याच्या बरबादीचं हास्य. ते मोग्यांबाचं नसतं का ते होतं. मला काय वाटलं की लयत लय काय झालं असं, सौरभच्या जागी सौरभी, सुरभी बिरबी असलं काय तर झालं. त्या गेल्या, त्यांनी बेसिन मध्ये तोंड घेतलं, माझ्या खांद्यावर टाकलं, सौरभ रे सौरभ. आता आपली पूर्णपणे टर्की. आता काय आहे? आणि त्यांनी सगळ्या मुला मुलींना टेबल असतो ना एक्सपेरिमेंट, त्याच्या भोवतीने उभं केलं. म्हणजे जाहीर इज्जत काढण्याचा कार्यक्रम. आणि ह्या 1 वर्षामध्ये 3रा राऊंड होता माझा. सो मॅडमनी एक लेटर वाचलं आणि मला एक प्रश्न विचारला आपुलकीचा, सौरभ बाळा तुला कितवा महिना चालू? मला हे म्हणलं मॅम आय डिडंट गेट यू वेन यू आर एक्सपेक्टिंग युअर बेबी. म्हणलं ते कळलं मला. पण असं का? म्हणजे तू जे मेडिकल सर्टिफिकेट म्हटले ते गायने स्त्रीरोग तज्ञाने प्रसिद्ध. आणि मला आता कळलं की त्या मॅडम सर्टिफिकेट का देत नाही. आयुष्यातला पहिला लेसन जो मी शिकलाय ना, जेव्हा पाणी तुमच्या इथं येतं नाही तेव्हा तुम्हाला एक लाकडासारखं काहीतरी जाताना दिसलं पाणी. मग तुम्ही म्हणता मगर आहे का लाकूड आहे? तुम्हाला वाटतं लाकूड आहे म्हणून तुम्ही लाकडाला मिठी मारता वाचायला, पण ती निघती मगर. तर ते मेडिकल सर्टिफिकेट माझ्यासाठी मगर निघालं. ठीक आहे, आता फुल लायकी केली. मी आत्म म्हणते सौर्या रड रड, रडायला येत. कारण की जेव्हा कोण तुमच्या हसतं, तुम्ही रडता तेव्हा ते हसायचे थांबत्यात. पण मला रडायला, मला हसायचे. वाचलं कसं नाही. आता ह्याच्यापेक्षा वर्ष, ज्या मॅडम माझ्या जर्नल सबमिट करून घेणार होत्या आणि ज्या मॅडम कडून मी मेडिकल सर्टिफिकेट आणले त्या क्लासमेट निघाले. मग ह्या मॅडमनी त्या मॅडमला कॉल केला, काय घे काय लिहून दिलंय? म्हणलं जाऊ दे, हराम करून 100 रुपये पण नाही दिले. सो मी एकाच वेळी फुकटा भुरटा अडाणी गंड हे त्याग मला लागलेले. लास्ट होता बॉम्ब एवढा घाम फुटला माझ्यावर.
मॅडम म्हणल्या तुझ्यामुळे ना माझं पोरगं बाद झालं. कोण तुमचं? जो धान्य ज्याच्या गाडीवर बसून मी फिरलोय ते मॅडमचं पोरग. मी 43 दिवस कॉलेजला बसलोय फक्त. ते कधीच म्हणलं नाही ज्या बाईला तुम्ही शिवाय देताय ना ती माझी सख्खी आई. रोज आम्ही म्हणतोय मॅडम खडूस, मॅडम अशा, मॅडम तशा. हे मला कधी म्हणाला की आईला शिवाय देते रे तुम्ही. त्याला आम्ही शेवटी म्हणलं का रे बाबा का सांगितलं नाही. म्हणलं बाबा देव शिक्षा देणार आहे तुम्हाला. त्याला पडलं वाईट इंजिनिअरिंग. तो शिक्षकांना नडायचं हे लक्षात घ्या. इंटिग्रिटी खूप महत्वाची आयुष्य. मला वाटायचं काय यांना पगार मिळतो. आणि सगळ्यात वाईट डायलॉग असतात पोरांचे. कॉलेज संपू दे रे सराला दाखव. काय नाही करू शकत तुम्ही. फॅन वापरू शकतो लाईट नाही. त्याच्या पलीकडे काही कोण करायचं कोणाचं करू शकत नाही. आजकालचे शिक्षक अंगठा बिंगटा तर नाही ना मागत. एक लावायचं नाही ना मागत. काय मागते फक्त थंब मागते तुमच्या वर्गात गेलं बस. ते बी जेव्हा आले आपल्याला बरोबर. पहिलं शब्द मी सांगतो की नेव्हर डिसरिस्पेक्ट युअर टीचर्स. कारण एक गोष्ट सांगतो ज्या आयुष्यात शिकलोय. IT मध्ये गेला चुकून मी तुम्ही तर हे तुम्ही शिकणारच आहे. तुम्ही सक्सेसफुल झाला ना तुमचे पाय नाही पॅन्ट वाढतात. लक्षात घ्या. तिथं कोणीही तुम्हाला मोटिवेट करायला येत नाही की हे असं कर तसं कर, हे ऍडवाइस ते ऍडवाइस. आणि फ्रीचे ऍडवाइस शिक्षकांकडून मिळतात. सिलेबस सोडून जे शिकवतात ना ते परत नाही मिळत. यू मिस द मेंटरशिप. अल्टिमेटली तुम्हाला सांगण्यात येतं हे असं आहे ते तसं आहे, हे असं कर. कोण नाही सांगत कारण तुम्ही कॉम्पिटिशन आहे त्यांचं. शिक्षकांसाठी तुम्ही कॉम्पिटिशन मोठ्यानं नाही. सो हे लक्षात घ्या. आणि खूप लोक म्हणतात ते मॅडमना सरला नाही असेल की माझ्या पहिल्या पगारातून मी मॅडमला साडी घेतली. काय नाही घेतली. आता हाय तिथंच ग्रेटफुलनेस दाखवायची असते आहे तेव्हा. हे एक्झॅक्ट आणि हे खरं आहे. ग्रेटफुल असणं ना सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे ह्युमनची. एखाद्याने जर आपल्यासाठी काय केलं तर त्याच्यासाठी सॉरी, थँक्यू किंवा बाबा आभारी आहे हे जर म्हणू शकला तुम्ही तर तुम्ही माणूस म्हणून चांगल्या व्यक्तीने हे सॉफ्ट स्किल यूज केलं तर ते चुलीत जाऊन देते. पहिलं सॉफ्ट स्किल हेच आहे की दुसऱ्यांना काय केलं तर ते एक्सेप्ट करणं आणि दुसऱ्याला हर्ट केलं तर सॉरी म्हणणं. आपल्याला वाटतं आपण एखाद्याला सॉरी म्हणणं म्हणजे आपण कमी वापस झालो, आपली इज्जत गेली. एखाद्याला थँक्यू म्हणणं म्हणजे आपण त्याला मोठं केलं. बरोबर आहे ना. आपल्या ग्रामीण भागात तर असंच वाटतं. आणि सगळ्याला आपण काय म्हणतो आय लव्ह यू. सगळ्यात मिसयुज्ड वर्ड. कोण बी कोणाला बी म्हणतो. बरोबर आहे ना. तुम्ही 7वीत काय म्हणायचं आय लव्ह इडली, आय लव्ह पावभाजी. बरोबर. आता आवडते की इडली पावभाजी. एका डिशचं नाही झालं माणसाचं काय होणार आपण. सगळ्यात मिसयुज्ड वर्ड आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं पुढे जाऊन सेशन मध्ये. सो आता ज्या कॉलेजमधून मी रस्टिकेट झालो त्या कॉलेजच्या बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे मी सगळ्यात एमबीचा. आणि तिथं टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. जे शिक्षकांनी रस्टिकेट केलं जेव्हा त्यांना लेक्चर द्यायला गेलो तेव्हा मी असं बसतो. ज्यांनी हाकाललाय त्यांना आज मी कम्युनिकेशनवर शिकवायला गेलो. आणि त्या मॅडम सौरभ रे सौरभ एवढंच. सो ही माझी जर्नी होती की ज्या कॉलेजमधून रस्टिकेट झालो तिथं हे आणि का बदललं तुम्हाला सांगतो. 2014 साली जेव्हा इंजिनिअरिंग मधून ड्रॉप घेतला मी तेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये सेकंड साईन निवांत करा नाही काही करू नका. तुम्हाला पैसे मिळतात का साईन केलं निवांत. अटेंडन्स लागतो साईन अजिबात पुढे पास करायचे नाही डिस्टर्ब. सो कुठं होतो आपण 2014 डिसेंबरला सेकंड, थर्ड आणि फोर्थ वीक मध्ये माझे वेगवेगळे 3 लहानपणीचे मित्र वारले वेगवेगळे करायचे. ठीक आहे. सेकंड, थर्ड आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राचे मेंदू स्वतःच्या हाताने उचलता तेव्हा तुम्हाला कळतं आपल्या आयुष्यात आयुष्य असेल. मग तुम्ही किती पण मोठे भाई असा डॉन असा कोणी असा. आज जर तुमच्यासोबत येतो उद्या. आणि कोविडनं तर हे शिकवलं आपल्याला. ठीक आहे. यू डोंट नो वेन यू आर मीटिंग अ पर्सन फॉर द लास्ट टाइम. बरोबर आहे. सो ग्रजेस वगैरे होल्ड करण्यात काहीच इंटरेस्ट नाही नसला पाहिजे. ते झालं त्यानंतर सगळ्यांना प्रेम बिम होतच. कोणी किती पण डिनाय करू. जो डिनाय करतो तोच गुंतलेला असतो सगळ्यात जास्त. लक्षात घ्या. कारण तो डिनायल मध्ये असतो. आणि त्यावेळी तुम्हाला कोणीतरी प्रपोज करणं ही खूप मोठी गोष्ट होती 2010. सो मला तसं झालं माझ्यासोबत. मला प्रपोज झालं. मला वाटलं मी शाहरुख खान वगैरे आहे का काय. या काळात पण तुम्हाला कोणतरी विचारताय काय म्हणजे तेव्हा तर हे. आणि तेव्हा कन्सेंट नव्हतं. ते आत्ता शब्द आलेत यस नो. तेव्हा मुलीनं विचारलं म्हणल्या होच म्हणायचं नाही काय असतं. आता आले आत्ताचे वर्ड आहेत जे आता तुम्ही वोकल झाले ना इंस्टाग्राम वरती रील्स बघून कन्सेंट हा. आणि त्यानंतर काय इंटॉलरन्स. खतरनाक शब्द काढून काढतात नवीन. जसं इम्पॉर्टंटला तुम्ही काय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लिहायचं असतं ना तुम्हाला पेपर.
एक किस्सा सांगतो. पेपर वाढवायचा म्हणून आपण करतो. मार्केटिंग इज इंटरनल पार्ट ऑफ दिस. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस सेगमेंट. इट इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस सेगमेंट ऑल्सो. सो आमच्यात एक मुलगा होता. एक टॉपिक जाऊन सांगतो कारण तुम्ही सेम फील्ड मधले पास व्हायचं होतं मार्केटिंग मध्ये. त्याने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट 117 वेळा लिहिलेलं. आणि आमच्या डायरेक्टरांनी काय केलं, पिनवर लिहिलं हाऊ नॉट टू राईट अ पेपर. हा भाऊ माझ्याकडे म्हणला नाही की सौर्या काय करू काय शिकू. तो म्हणला इम्पॉर्टंट ना दुसरा शब्द सांग. मग मी त्याला म्हणलं वाईटल वाईटल. आता वाईटल की तेवढे वापरले इम्पॉर्टंट पेपर. ठीक आहे. सो मी तेव्हा झालं. त्यानंतर तुम्हाला कळतं की सुरुवातीचं कुठलंही नातं असो, बहीण भाऊ मित्र, बरोबर. तुम्ही आता 2 वर्ष एकत्र राहाल, जॉबला लागले सगळे बाजूला राहणार. मग तुम्हाला काय होणार, सगळे बदलले नसतं. आणि तुम्हाला कुठे तर तो कोट ऐकलेला असतो, इट्स नॉट अबाउट टाइम, इट्स अबाउट प्रायोरिटीज. बरोबर आहे ना. घंटा इट्स अबाउट प्रायोरिटीज. इट्स अबाउट टाइम ओनली. काय प्रायोरिटीज आहेत रे तुमच्या? यू हॅव टू अर्न युअर ब्रेड अँड बटर. घर चालवायचं, EMI भरायचं, बरोबर आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे किंवा वावरात काय तर पडलं पाहिजे, चांगलं पीक निघालं पाहिजे. मग ह्यासाठी तुमची प्रायोरिटी इम्पॉर्टंट आहे का वेळ महत्वाचा? टायमिंग. एक्झॅक्टली. सो प्रायोरिटी हे काय नसतं, कोडच्या मागे पडू नका. सो सेम गोष्ट झाली. मग ब्रेकअप होतो तुमचं. तुम्हाला असं वाटतं की आता माझ्या आयुष्यात काहीच नाही. आणि त्याच्या आधी तुम्हाला पिंक कलर दिसत असतो आयुष्यात. आणि ब्रेकअप झाला की तुम्हाला दिसतो ब्लॅक. सो पिंक जास्त दिसायला लागला की समजून जायचं ब्लॅक येणार आहे. पण आपण विसरून जातो की 7 रंग आहेत त्याच्यात. काय म्हणतो इंद्रधनुष्य ते झालं. सो आता आजकालची लोक खूप इझिली शब्द वापरतात. डिप्रेशन, एन्झायटी, कसं तरी होतंय. म्हणजे आजकाल 4 मार्क कमी पडले तर याला डिप्रेशन येतं. रिप्लाय नाही दिला, लाईक करून मेसेज सोडला, त्याचा फोटो का लाईक केला, त्याच्यावर मी डिप्रेशन येते. मला सोडून पिक्चरला का गेला, माझ्या बर्थडेला बारला विश केला नाही, त्याला कसं काय स्टोरी टाकली. सो तुम्ही जे आता फेस करताय ना ते डिप्रेशन नाहीये मित्रांनो. इट इज सॅडिस्टिक सिरीज ऑफ इव्हेंट्स. मी जे सांगतो ते ऐका. व्हेन यू यूज वर्ड्स लाईक डिप्रेशन अँड एन्झायटी, इट इज अ डिसीज माय डिअर. एवढ्या इझिली रिलेट नाही करायचं कुठल्या गोष्टीला. समजतं मी काय बोलतो, समजतं. सो इथून पुढं काय झालं की आपण काय म्हणतो, लय डिप्रेशन आले, लय आले म्हणजे काय, स्ट्रेस म्हणू शकता तुम्ही. डिप्रेशन नाही, एन्झायटी नाही. अँटिल अनलेस ते डायग्नोज होते कोणाकडून. सो खरं डिप्रेशन जे काय असतं ते मी सांगतो. 6 महिने ना मी तोंडातून शब्द पण काढला. 2014 मित्र वगैरे गेले काय. अल्टिमेट ह्या एज मध्ये तुमचे मित्र हे तुमचे सर्वस्व असतात. मग त्यावेळी माझी लाईफ का बदलली तुम्हाला सांगतो. मग BBA ला का चांगला स्कोर केला ना, आज इथं काय 180 दिवस असतात 6 महिने. मी 110 पुस्तकं रीड केली 6 महिने. आणि आतापर्यंत मी 1187 पुस्तकं, 87 म्हणजे 87 राईट, एवढी पुस्तकं वाचली मागच्या 6 वर्षात. आता येताना पण पुस्तक वाचायला चालतं. पुस्तकं माणसाला बदलवतात. आणि जेव्हा तुमच्यापैकी किती लोक रीडर आहेत, रीड कोण करतो? गुड. प्रत्येक पुस्तक वाचताना असं वाटतं का हे माझ्यासाठीच लिहिलं नाही. प्रत्येक पुस्तक तुम्हाला वाटतं की हे माझ्यासाठीच आहे आणि हा प्लॉट माझ्याच आयुष्यात आहे. का असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? काय असतं सर, काही गोष्टी ज्या असतात त्या एक्झॅक्टली आपल्या रिअल कंडिशन असतात, तिथं रिलेट करत असतात, त्यामुळे जे आपल्याला वाटतं. एक्झॅक्टली. अजून एक उत्तर देऊ एकदम गावठी भाषेत. आपण सगळे लॉटचा माल आहे. देवानं आपल्याला लॉटनं बनवलं, कोणीही स्पेशल नाही. सो कुठल्या मुलीला कधी कुठला मुलगा म्हणला तुझे बनाया होगा पर्सन से, नाही नाही कुणाला. आपण लॉटनं आलोय आणि आपल्याला फक्त एक युनिक चिपसेट दिली, तो म्हणजे मेंदू. आणि हे फक्त पंप करतं, पंप. त्याच्या बॉलिवूडनं काय सांगितलं तुम्हाला, दिलिये दिलवो दिलायसा दिलायसा. मग मेंदूवरनं म्हणते म्हणजे आम्ही एडच. ठीक आहे, पटतंय नाही गोष्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि मग तेव्हा माझे वडील त्यांच्या डोळ्यात डोळं घालून मला बोलायला म्हणजे फाटायची, बास कसं बोलू बाप्पासोबत. आपल्या घरी नसतो का ते ऑकवर्ड नसतो. ज्या फेज मधून मी गेलो, माझे वडील रोज मला विचारायचे काय झालं भैया, कसं चाललंय काय. माझे जर आता सगळ्यात चांगले मित्र कोण असतील तर माझे वडील.
ही बिकेम अ गुड लिस्नर. आता मी काही शेअर करू शकतो आणि तुम्ही हे करायचं आज आणि हे कसं करायचं मी सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सो दॅट वॉज माय इंट्रोडक्शन. आता तुम्ही माझं सेशन ऐकायला तयार आहे का? ओके. तर जास्त वेळ नाही घेणार. इंट्रोडक्शन वरून कळलं असेल हा काय बोर्ड मारणार बोर्ड मारा एवढ्या लांब आलो पण नसतो. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ कम्युनिकेशन फर्स्ट. नाही कॉन्फिडन्सने स्टार्ट करूया. ठीक आहे. सो मी काय प्रश्न विचारणार तुम्ही त्याची उत्तर द्यायची. आपलं ठरलंय तसं. जो आता काय करणार स्टेजवर यांना पाटकीन फळ द्यायचं वय. की कोण आहेत माहिती का? नोटा दाबणार आहेत. नोटा दाबून काय होत इलेक्शनला जाऊ. यू हॅव टू चूज बिटवीन वर्स्ट अँड बॅड. कमी लोकांना नाही लोकांना. ठीक आहे. काय होतं नोटा दाबून? उमेदवार असते दोन्ही. सो येस किंवा नो. पहिली गोष्ट तुमच्यापैकी किती लोक इंस्टाग्राम वापरतात? ओके. स्नॅपचॅट, फेसबुक, व्हॉट्सॲप हा त्या अभ्यासाला, युट्यूब ते बी अभ्यासाला, लिंक्डइन. क्लॅप फॉर देम. हे दुसरं एमबीए कॉलेज आणि तुम्हाला काउंट मिळलाय चांगला लिंक्डइन. नाहीतर काय काय एमबीए कॉलेजला पण म्हणते लिंक्डइन माहित नाही बॉर्ड. पुढचा क्वेश्चन आहे कोर्सेराचं नाव ऐकले कधी कोणी? येस. नाईस. स्लाइड शेअर. येस. कोण कोण हात वर करा. यांचा फोटो काढून घ्या मॅडम. यांचे डबल चेक करत काय करतात माहिती का स्लाइड शेअर? मॅडमने सांगितलं 4 P's ऑफ मार्केटिंग वरती पीपीटी बनवा. तो स्लाइड शेअर वर जातो. 4 P's ऑफ मार्केटिंग. डाउनलोड, एडिट, आपलं नाव, सबमिट. एवढा मेंदू आपल्याला पण मेंदू लागतो. पेड झालंय का? बघूया सोल्युशन काढून काय करा. तरी त्याला बायपास करतात. हा करू शकतो. VPN लावलं की सगळं. सो आय एम ग्लॅड की तुम्ही लिंक्डइन वरती. ठीक आहे. मला खूप ठिकाणी सांगायला लागलं होतं की लिंक्डइन काय. सो काय करायचंय बाळांना? आजचं सेशन झालं. फोटो लिंक्डइनला टाकायचा. कुठला इव्हेंट कोऑर्डिनेट केलाय? मॅडम इव्हेंट कोऑर्डिनेट करायचा डाऊट असते का? नसते. नाही. आता या कॉलेजला मी डबल द्यायला आहे. आता जर मला चढावड नाही दिसली तर मग अवघड होणार तुमचं. बाळांनो एमबीए आहे तुम्ही. तुम्हाला टाकलेला पण तेल विकता आलं पाहिजे, कांबा विकता आला पाहिजे. तुम्ही जर इव्हेंटला कोऑर्डिनेट करत नसाल, पार्टिसिपेट करत नसाल तर कशाला इथे मास्टरला ऍडमिशन घेतली? लग्नाच्या पत्रिकेत टाकायचे का आपल्याला? ओपन युनिव्हर्सिटी पण होतं. जेवढे इव्हेंट कोऑर्डिनेट करता येतील तेवढे करा. पुढे या. माझ्या कॉलेजची फी होती जवळजवळ 11 म्हणजे जवळजवळ 35,000 फी भरली असेल आणि मी 70,000 रुपयाची बक्षीस जिंकली कॉलेज करून. खरा बीबीए मी केलाय ना. कळतं तुम्हाला? इथं आलाय ना तर हे खूप प्रॅक्टिकल. सगळ्यात भारी कोर्स शिकायचा असेल तर एमबीए. कारण प्रॅक्टिकल नॉलेज आहे. ह्याचं इंटिग्रेशन डेरिव्हेशन नाही जे कधी तुम्हाला जिंदगीत लागणार नाही. ह्यात रिअल व्हॅल्यूज आहे. सो कराल कोऑर्डिनेट? येस नो मे बी. काय झालंय माहिती का? आपल्याला आळशा झाला. आपल्याला आळशा. कशाला बाहेर येऊ हातून? मग काय होईल? ते एका सर्टिफिकेट साठी काय करू? बट जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो ना सगळ्यात पहिले एक्स्ट्रा करिक्युलर होतो. आम्हाला फक्त जॉब करणारे लोक नको येतील इंडस्ट्रीत. जे स्टेपअप करतील, हडल्स घेतील, टीम हडल्स. बरोबर आहे. एखादा मेसेज कन्वे करतील, पोस्टर बनवतील, अशी लोक पाहिजे. नाहीतर डिग्रीवाले किती जर पडले जर. मला माझ्या एका शिक्षकांनी सांगितलेलं मार्केटिंग म्हणजे काय? टाकायला पण कांबा विकता आला पाहिजे. आणि कसा विकता आला पाहिजे? त्याला म्हणायचं तू कुठला तर तेल घे, केस उगवून मग माझा कांबा वापर. एवढं ऑप्टिमिस्टिक बनवायचं असतं माणसाला आपलं प्रोडक्ट विकायला. आणि तुम्ही माणसाला घ्यायचं असेल तर घ्या. असं काय कंपल्शन नाही. असं नाही चालत बाळा. ठीक आहे. सो आता आपण रोल प्ले करणार. काय करणार आहे? आता मी कुणाला पण उठवणार, थोडं बोलवणार, रोल प्ले करणार. आता सगळे डोंट वरी बाळा. मी असलं काय कॉन्सेप्ट करणार नाही. कारण की मी पण कधीतरी खाली बसलेलं मला माहिती लय राग येतो कुणी असं. सो मी तो नव्हेच. पण लक्षात घ्या मी जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा स्वतःहून कुणीतरी बळी द्यायचा बरं सगळ्यांसाठी. टेक इट फॉर द टीम. जर कुणी नाही दिला तर मग असं करायला.
ठीक आहे, उत्तर देणार आहे तुम्ही? येस. सो पहिली केस आहे आज आपल्या कोर्टामध्ये. आपण बोट खेळूया थोडं. मी असं शिकवतो, चालतंय ना? का पीपीटी वाले आवडतात तुम्हाला? नेक्स्ट स्लाइड प्लीज. का शिकवणार ते तुम्ही बी करू शकता. मी जे रस्त्यावर चाललंय ते सांगायला आणि जे बाहेर चाललंय ते सांगायला. ठीक आहे. सो पहिली केस आहे आपल्याकडं आणि प्रश्न विचारतो. गुन्हेगार पण तुम्ही आणि जज पण तुम्ही. आता तुम्ही मायलॉर्ड आहे, तुम्ही सांगायचं की ही जिंकली का नाही जिंकली. चालतंय? फक्त बिनकारणी भोगायचं नाही. काय की किती भारी एव्हिडन्स दिला तरी तुम्ही नाही जिंकला, फेअर राहायचा. सो पहिली केस आहे आपल्याकडं की मला ते एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की माझ्याकडे थोडा तरी कॉन्फिडन्स आहे? थोडा तरी, एकदम थोडा. हात खाली करा. आता किती लोकांना वाटतं माझ्याकडे थोडा पण कॉन्फिडन्स आहे? मला तुम्ही 5 तरी पकडले, त्यामुळे ते हात हा लवकर. मी नाव बोट तर उठवणार. कोणी कोणाचा हात खाली होता पण काय लागायचं? कोणाकोणाकडे नाही कॉन्फिडन्स? हात वर करा. हा इथपर्यंत आला, अजून वर जाऊन द्या. हा हात वर करा. अरे एकमेकडे काय बघता? माझ्याकडे हा आता परत एकदा विचारतो, कोणाकोणाकडे कॉन्फिडन्स आहे? बघा हात वर करा. कॉन्फिडन्स आहे. मी कोणाला पण उठून काय बी करायला लावू शकतो. हात खाली. हात वर का तुम्ही केलाय मला माहिती आहे की मी काहीतरी करायला लावणार. मी पण आगाव आहे, तुम्हाला काय करायला होणार नाही. बट पहिली आपली केस आहे की तुमच्याकडं कन्झ्युम कॉन्फिडन्स वाढला आणि प्रेडिक्शन पॉवर पण आहे. समजली केस? प्रेडिक्शन पॉवर समजतं ना? आता तुझं असं होईल, पुढे जाऊन तसं होईल, हे होणार. हे बाकी तुमच्याकडे भाग्य शक्ती हे मी तुम्हाला प्रूव्ह करणार. चालतंय? सो तुम्ही मायलॉर्ड आहे. सो मायलॉर्ड, मी पहिला एव्हिडन्स तुमच्या पुढे आज मांडत आलो. तुम्ही सगळे मगाशी म्हणता की तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, म्हणजे तुम्ही स्टेटस ठेवत असाल आणि बघत पण असाल. बरोबर आहे? स्टेटस मध्ये काय बघ? जे लोकांनी ठेवले ते बघ. आणि जसं तुम्ही मॅडम आणि सर थांबीन थांबावत करता, तशी आपली मुलं पण सकाळी उठल्या थांबीन आणि झोपताना थांबावत करतात. आणि थांबावत करताना जर ते डॉट दिसले स्टेटस तरी वाटतं ना आपण ते सगळे मोकळे करून झोपतो. ही पण एक सायकोलॉजीच आहे की कसं तर वाटते बघून झोपावं. कुणाच्या आयुष्यात काय चाललंय माहिती पाहिजे ना. आपण बघतो. मग मी क्लासिफाय केले 3 कॅटेगरी स्टेटस वाल्याचे आणि तुम्ही पण ऍग्री करायला आता परीक्षेत करा. पहिले असते दर्देतील दर्देची बरोबर, सगळं 3. आतिफ अस्लम, ते इंदोरी, राहत फतेह अली खान, अरिजित सिंग, ह्याच्याकडे ह्याचं मांजर पण येत नसतं ना. ह्याच्या आयुष्यात कुठली मुलगी ना मुलगा आहे तरी पण हा रोमॅन्टिक स्टेटस टाकतो. बरोबर आहे? आता बघितलं तरी तुमच्या आयुष्यात कोण तर असणारच आहे. लता दीदी वाढले तेव्हा खूप लोकांनी लता दीदींची गाडी टाकली. निम्म्यांना गाडी सर्च करून त्यांना दाखवायचं कोण म्हणून टाकलेलं निम्मे. हे ट्रिब्यूट द्या पाहिजे ते बी मनापासून नाही. आजकाल सगळं सेल्ससाठी फॅशनसाठी करतोय. आणि हे आता काय असतं, प्रत्येकाचं एक टार्गेट ऑडियन्स असतं. एखाद्यानं पिंक स्टेटस टाकला म्हणजे प्रेमाचा की समजून जायचं ह्यो कुठं तर आता वाशा लावून बसलाय. ठीक आहे, ही पहिली कॅटेगरी आहे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. कोण तर असेल. दुसरी कॅटेगरी असते कबीर सिंग विदाउट अल्कोहोल. म्हणजे आमचे युवा नेतृत्व, मार्गदर्शक, युवराडा दूर, भाईचा बड्डे, शेट, हे सगळे बरोबर आहे. भांडणं झाली की पहिलं पाय लावून मी पळतो. एक कॉल कर मित्रा, एका कॉलवर उभा राहील. फ्रेंडशिप डे 1 दिवस नाही 365 दिवस असतो. फक्त गाडीचं तेल बंद झाल्यावर मला कॉल करू. आणि ह्याच्यात अजून एक साईड येते इंटलेक्च्युअल बॅडॅस. ती कोण असतात? हुशार मंडळी पण येडे झाला. ते परीक्षेच्या आदल्या दिवशी स्टेटस टाकतं, सिंगल शीट ऑफ पेपर कांट डिसाइड मध्ये. ते लय हुशार असतात. ते स्टेटस टाकतं, मग आपले ते 4 येडी त्याला रिप्लाय करतात. काय झालं भाऊ, काय झालं, असं का टाकलंय तू, उद्या परीक्षा आहे. मग तो त्याला 9 लाख रुपयाची स्कीम सांगतो. मग 30,000 महिन्याचं 9 लाख कशाला शिकायचे. म्हणजे तो एकटा नापास होतो, जाताना किती घेऊन जातो? 4 जणांचा वेगळा स्टार्टअप तयार होतो. शार्क टँक लाईट काय
बरोबर आहे. आणि एक अजून याचा असतो की दोस्ती में धोका उधरी हे का स्टेटस ठेवते की पुढच्याने एमसीक्यू दाखवलं नाही किंवा पेट्रोल घेऊन पेट्रोल पण गाडी बंद पडली तर पेट्रोल घेऊन आलं नाही. हा धोका आहे दोस्तीतला. हे ऍग्री करताय अशा माहिती आपल्याकडे मे बी तुमचा लहान भाऊ असतो निब्बा स्टेज प्रॉपर निब्बा आणि सगळे आपण निब्बा निब्बी होतो आपण कारण आळीचाच फुलपाखरू होतोय ना. आता तुम्ही फुलपाखरू आहे आपण आळी होतो कधीतरी. सो ही स्टेज आहे लेट देम डेव्हलप. ठीक आहे. थर्ड स्टेज असते ह्या देशाची सुजाण नागरिक सगळ्यात पुण्यवान लोक आणि सुशील लोक आपले मम्मी पप्पा काका काकू आजी आजोबा शिक्षक. शुभ सकाळ शुभरात्री ते 4 वेळा पाठवायच्या. कोरोनावर घरगुती 11 उपाय. आपल्या मम्मी पप्पाला वाटतं हे करोना कॅन्सर बिन्सर 4 वेळा 3 लिटर पाणी पिऊन वापतार पिऊन भरतो म्हणजे हे डॉक्टर बिक्टर झकमारी करतात. हे 3च प्रकारचे लोक आहेत तुमच्या आयुष्यात. आणि 4थं असतं नेटवर्क मार्केटिंग वाला. भावा 3 जोड सुबह 9:30 बजे आला. बरोबर आहे. आता मला तुमचा पहिला प्रश्न आहे. सातारी भाषा आहे. सोडून जाण्याला आम्ही कोल्हे म्हणतो. कोलून जाणे सोडून जाणे कोलून जाणे कोलून सोडून जाणे म्हणजे कोलून जाणे. आता तुम्हाला कोण कोलून गेले तरी बघा. आता गेलं जरी असेल तर तुम्ही मला सांगू शकता की आता दुःख सहन करायचं. सेकंड गोष्ट तुम्ही नापास होणार असं वाटतंय का तुम्हाला? ऑफलाईन झाली तरी पण ना. ओके. तुम्हाला दोस्तीत कुणी धोका दिलाय का आता घडीला? तुम्हाला करोना कॅन्सर तसलं काय आहे का? शुभ सकाळ शुभ मध्ये काही इंटरेस्ट आहे का? पण तुम्ही हे सगळे स्टेटस बघितलं एखादा आवडलं काय म्हणता? सेंड मी. आता सेंड मीचे पण 3 प्रकार आहेत. आपलं त्या कार्यकर्त्याचं पटत असेल तर सेंड मी म्हणायचं मग ते पाठवतो. हो. आपलं त्या कार्यकर्त्याचं पटत नसेल तर सेंड मी भेटमीने डायरेक्ट स्टेटस डाउनलोड करायचा आणि त्यांना डाउनलोड करायचं गुपचीप चोरी. आणि जर एखाद्याने जर फोटो टाकला असेल तर स्क्रीनशॉट काढायचा. मी आता पैसे सांगतो प्रत्येकाचे फोन चेक केले 30% पोरांच्या मोबाईल मध्ये 30 काय जास्त कॅमेरापेक्षा स्क्रीनशॉट जास्त. म्हणून तर बिग बॉस मराठी बिग बॉस चालते. दुसऱ्याच्या काळात काय चाललंय समजतं. व्हॅलिडेशन ह्याच्यावर पण येणार आहे. चालू तुम्ही सेव्ह करा. आता मला तुमच्यासाठी एक प्रश्न का सेव्ह करताय जर तुमच्या आयुष्यात हे काय झालं? का सेव्ह करतात मी सांगू? मी सांगितलं पाहिजे पैसे घ्यायचे म्हणल्यावर मी सांगितलं. कारण भविष्यात मला कोण बोलून जाईल सोडून जाईल चुकून नापास होईल मी. म्हणून आज टॉप मध्ये स्टेटस ठेवतो. जेव्हा ती किंवा तो सोडून जाईल लगेच स्टेटस टाकतो. तिनं बघितला की डिलीट त्यानं बघितला की डिलीट. मग तेव्हा म्हणणार काय झालं आपण बघणार काही नाही. आता आपण हसतोय पण हे किती वाईट आहे बघा. आपल्याला कोणीतरी विचारावं काय झाले म्हणून आपण एखाद्याला किती मॅनिप्युलेट करतो. आणि आपण नात्यांमध्ये विश्वासच ठेवला. आपल्याला एखाद्याची चाल दिसते काय तर की हे पुढे जाऊन कळणार आहे आपल्याला. पिक्चरला सांगता जाणार आहे पेपरला एमसीक्यू दाखवतो म्हणून दाखवणार नाही म्हणून ऑलरेडी आपण ब्लॅकअप प्लॅन ठेवतोय. बरोबर. आणि त्याला ब्लेम करायला पण तयार. आणि हे आपल्या रक्तातनं झालं. मम्मी पप्पापासून सेम पिढ्यान आपल्याला. बघा तुम्ही किचन मध्ये गेला. आमच्या मम्मीचा किस्सा सांगतो. किचन मध्ये गेलो मी म्हणले इडलीला चटणी कर. तिचा मूड नव्हता का तर लय काम खरंच मानलं पाहिजे आपल्याला खूप काम असतं. आता मनाविरुद्ध तिला चटणी करायला लागत होती माझी आणि तिच्याकडून झाकण ठेवायचं राहील आणि चटणी अख्ख्या म्हणली मोडद्या तुझ्यामुळे झाली. मी पाय ठेवायला चटणी मी 10 फुटा बी नव्हतो. आपल्या अंगात भारताचा राष्ट्रीय गेम कोणता आहे? नाही ब्लेम गेम आपला राष्ट्रीय. तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे झालं ही गेम आपण स्वतः काय घेत. सो मिलॉर्ड आय रेस्ट माय केस हेन्स आय प्रूव्ह की तुमच्या सगळ्यांकडे प्रेडिक्शन पॉवर अँड कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला माहिती कोणतरी सोडून जाणार आहे तुमच्या आयुष्यात काय होणार आहे. बट यू आर नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट. बरोबर आहे. येस पहिली केस मी जिंकलो. थँक्यू.
कॉन्फिडन्स समजला सगळ्यांना? ॲग्री? येस. आवडते ही पद्धत? कारण आता आपण बोलू. चला मित्रांनो, त्या यशाच्या शिखरावरती जाऊया. अंगाव काटा येईल, मी असं मी करू शकतो. अंगाव काटा येईल, हॉस्टेलवर जाईपर्यंत काटा बसला, मी पण बसलो, माझ्या डोक्यात काय नाही. मला नाकातून बोलता येत नाही, शुद्ध बोलता येत नाही. मी जे बोलतोय ते तुम्ही कधीतरी आयुष्यात फेस करा आणि तुम्हाला कळेल की बाबा हा बोललेला ते आज कुठेतरी लागू होतं. रिअलिस्टिक. सेकंड गोष्ट आहे कम्युनिकेशन. ठीक आहे? तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की मी चांगलं कम्युनिकेट करू शकतो अननोन व्यक्तींसोबत? हातवर ज्यांना वाटत नाही त्यांनी हातवर करा. इमॅजिन करा ज्यांनी आता हातवर केला की तुम्ही एका एसटी स्टँडला गेला आणि तिथं काय फरक नाही. तुम्ही विचारणार नाही कुठली एसटी कुठे. येस. तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन कधी ब्रेक करता? जेव्हा पर्याय, मग नेहमी डोक्यात एकच सिनारिओ ठेवायचा, हे केल्याशिवाय पर्याय. जेवढे जास्त ऑप्शन तेवढा जास्त कम्फर्ट झोन. समजतंय? बिकॉज यू विल एक्सप्लोर द ऑप्शन्स, यू विल एक्सप्लोर द ऑप्शन्स आणि तुमचा जो बरोबरचा ग्रुप आहे तो खूप पुढे निघून जाईल. मी सांगतो ते कळतं का डोक्यामध्ये गेलो? अजून एक गोष्ट आहे, किती लोक आपल्या आई वडिलांशी खूप चांगलं कम्युनिकेट करतात? हातवर करा. किती लोक आपल्या आई वडिलांना आई वडील म्हणले जातात? हातवर करा. किती लोकांनी आपल्या वडिलांना, किती मुलांनी आपल्या वडिलांना आतापर्यंत मिठी मारली? हातवर करा. मुलांनी म्हणलं, मुलांनी. मस्त आहे, मस्त जिंकलाय. आता मी तुम्हाला एक असाइनमेंट देणार, करणार ना? येस. आपण पश्चिम महाराष्ट्रात आहे नाही का? सो आपण ओळखले जातो दम आपला रांगडा बांधण्यासाठी. ही ऍक्टिव्हिटी करायला दम लागतो बाळांनो, दम आहे का तुमच्या? नक्की का? चालतंय, 200 गुगल पे करा मला. पहिली ऍक्टिव्हिटी आहे ऐका, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेणार आहे आपण. एक ऍक्टिव्हिटी आत्ता इथं होणार. कुठं होणार? आज, आत्ता. त्याच्यावर डिसाईड होणार तुम्हाला किती प्रेझेंटेशनला मार्क मिळणार आहे. चालतंय ना सर? आणि दुसरी ऍक्टिव्हिटी होणार घरी. त्याच्यावर कळणार की घरी गेल्यावर चांगलं खायला, झोपायला मग आधीन घालायला नीट कपडे मिळणार. तयार आहे का तुम्ही? येस. पहिली ऍक्टिव्हिटी आहे टू से सॉरी टू युअर पॅरेंट्स. घरी गेल्या किती लोकांना जमतं सॉरी म्हणून? निम्मी तर जातात का आपण? ओके, म्हणू शकाल तुम्ही खरं सॉरी? का सॉरी म्हणून सांगा? कुणी सांगू शकता? बसून सांगा. बोला रे, मीच का कसा आठवायचं? का काय होतं आपल्याकडून? का सॉरी म्हणून पाहिजे? एक्झॅक्टली. अजून न सांगितलेल्या चुका होतात. एक्झॅक्टली. अजून खोटं बोलतो आपण कधी कधी. कधी कधी मम्मीला म्हणतो तुला काय कळतं? मम्मीला जर कळत नसतं तर मम्मीला हे पण कळतं की कोणाचा मेसेज आला भाड्याच्या गालावर खेळी पडते. आम्हाला सगळं कळतं. आई कुठं काय नाही करत, आई सगळं करते. लक्षात घ्या, आईला सगळं माहित असतं. अजून काय करतो आपण चुकीचं? लपून ठेवतो का? एक्झॅक्टली. फॅक्ट्स तोडून मोडून सांगतो, रियालिटी तोडून मोडून सांगतो, आपल्या फेवर मध्ये डिसिजन यायला. आता मग मी खरंच टॉपरला पण 10 मार्क कमी पडले. सगळ्यांनाच 10 मार्क कमी आहेत. पेपर कठीण होता. हा, आणि मी ट्रिपला गेलो नाही तर वर्षभर मला हिंडावते. तुम्हाला ट्रिपला जाऊ दे, दिवाळीला कपडे घेऊ नका मला, पण ट्रिपला पाठवा. दिवाळीला टीम घेते परत. अजून कधी कधी रुडली बोलतो आपण. तुम्हाला माहिती का, जेवण झाल्यावर तांदूळ उचलून ठेवणे, हात धुणे, हे पण एक सेन्स आणि रेस्पॉन्सिबिलिटी आहे. ते पण आपण ती तर रेषा सोडून द्या, ती तर गेलेच. ठीक आहे? सो सॉरी म्हणायचं. बरोबर म्हणणार आहे सॉरी? आता मी तुम्हाला एक रोल प्ले करून दाखवतो. तुम्ही सॉरी कसं म्हणणार? तुमची आई, मम्मी, ज्यांनी तुम्हाला सांभाळले ते. ठीक आहे? तुम्ही घरी जाणार, मम्मीला म्हणणार मम्मी सॉरी. आता आपली मम्मी सॉरी घेईल का डायरेक्ट असं? मम्मी म्हणजे CID अल्ट्रामॅक्स ग्रुप. मम्मी म्हणणार का? आता तुम्ही बी थटत नसताय. तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाहीच. आपल्या रक्तातच नाही. आपल्या या मातीतच घोळे सगळे. आपण म्हणणार काय नाही. एक सौरभ भोसले म्हणून आलते, त्यांनी सांगितले सॉरी म्हणून.
मम्मी इथे तर थकणार आहे का आपण? मी म्हणणार त्यांनी का सांगितलं? तुम्ही काय म्हणणार? नाही सॉरी सर. पण आपण एक्सप्लेन करणार. बरं बाळा, जर तुम्ही एक्सप्लेन केलं नाही तर तुमच्या सगळ्यांचे 2-2 विषय बॅकला शाप आहे माझा आणि माझी जीव काढली. जेवढ्यांनी हात वर केलाय सॉरी म्हणायचं बघा, बॅक लागलं की डायरेक्ट सातारच आठवण काढायची म्हणू शकणार ना? आज गेलं की मम्मीला म्हणायचं सॉरी मम्मी का म्हणायचं, कधी चुकून म्हणायचं, चुकून चुकलो अशी कधी, त्यासाठी सॉरी असो. काय काहींच्या आया रडतील पण बरं, आणि रडू दे. हा कम्फर्ट झोन आहे ना, जो खूप ऑकवर्ड आहे तो तुटू दे. हे जर केलं ना तुम्ही, हे कम्युनिकेशन, तर तुमचं नातं वेगळ्याच लेवलला जाणार. फक्त हे केल्यावर लगेच म्हणायचं बरं आहे की मम्मी मला ती एक पोरगी आवडली. एकदा कम्फर्ट झोन ब्रेक झाला, आणि त्यापेक्षा वर्ष काय असेल तर 100 रुपये लागणार होते. आईच म्हणेल किती रुपये पाहिजे. पैसे घ्यायचे, लॉंग टर्म फायदा बघा मित्रांनो, लॉंग टर्म. शॉर्ट टर्म नाही बघायचा. सॉरी म्हणणार, दुसरं सॉरी कोणाला म्हणणार? पप्पा मम्मी एकच कपल गोल्स. कोण? एक्झॅक्टली. आपण कधी कधी टीचर्सला म्हणतो काय कळतं त्यांना, त्या ग्रुप सोबत फेवरेटिझम करतात, आमचं ऐकतच नाही, मॅडमच्या गावची म्हणून तिला जास्त मार्क असले, प्रोजेक्टला पण आम्हाला दाखवू की आम्ही पण त्या सारखेला जाणार आहे. आपल्या मनात आपण सिनेरिओ क्रिएट करतो की शिक्षक असे, शिक्षक तसे. बट जेव्हा तुम्ही पास आउट करता तुम्हाला कळतं हे असं काय. सो यू ओ अपॉलॉजी टू ईच अँड एव्हरी टीचर ऑर शिपाई मामा किंवा कोणी ज्यांच्याशी तुम्ही कधी कधी रूडली बोललाय मनातून, कंसात किंवा तोंडावर. जमेल काही? हो का नाही? किती लोकांना जमेल? सॉरी म्हणून इथल्या टीचर नाही, 10वी पासून काय असेल ते पाच धुवायचे इथंच. किती लोकांना जमेल सॉरी म्हणा टीचर्स तू? आता मेसेज किती लोक बोलू शकतील शिक्षकांना? कसंही सॉरी म्हणा. ही झाली पहिली असाइनमेंट, जमली. दुसरी असाइनमेंट आहे थँक्यू. आता थँक्यू का म्हणायचं मग सांगा. काय केलं असं तुम्ही? फी भरली, पहिली गोष्ट चालू कर, पायातले शोध, अंगातले कपडे त्यांच्या पैशावर, अजून जन्म दिला, अजून सॅक्रिफाईस एक्झॅक्टली, अजून स्ट्रगल. कधी कधी आपले आई बाप आपल्या पुढे रडत नाही, बरोबर. कधी कधी त्यांचे कपडे आपण मळके असतात पण आपल्याला नवीन घेतले, बरोबर. म्हणजे त्यांचा सॅक्रिफाईस अल्टिमेटली. आपण थँक्यू म्हणायचं विसरून जातो. काहीतरी मिळाल्यावर थँक्यू म्हणतो ना आपण. आता एक गणित सांगतो तुम्हाला, लय भारी म्हणजे एक इन्सिडेंट. मी कोविडमध्ये सगळ्यात जास्त 1ली ते 4थीच्या मुलांवर काम केलं. का माहितीये का? कारण तीच पोरं आहे जे ऑनलाईन लेक्चरला मिनिमाइज करून इंस्टाग्रामवर जातात. तुमच्यासारखे आम्ही ऑनलाईन लेक्चर घेतली मिनिमाइज करतो इंस्टावर जातात, येस सर म्हणतो. त्यामुळे ऑनलाईन लेक्चर मला तुमच्यासारख्या मुलांसाठी काही इंटरेस्ट नव्हता, लहान मुलांसाठी. खूप लोक म्हणतात मुलं ही देवाघरची फुलं आहेत, बरोबर. मी अग्री करत. मुलं ही देवच असते, देवच, फुलं गेलं नाही. त्यांच्या एवढं खरं कोणच बोलत नाही. रेखाला म्हणलं तुम्हाला असं का थँक्यू म्हणू पप्पांना मी माझ्या पहिलीतलं एवढी सर का थँक्यू म्हणलं बाळा आत्ताच्या दिवाळीला मग त्याच्या वडिलांनी सांगितलं मी कपडे घेतले नाही, तुला घेतले नाही कपडे, बघा हे सगळं गुगल मीटला चालू आहे शो. म्हणलं बघ पप्पांनी कपडे घेतले नाही स्वतःला, पण तुला घेतली की नाही दिवाळीला? मोबाईल काढलाय का नाही, बघू नका बाळा म्हणून, लय बेकार आहे मी, मला कुठून पण कोण पण दिसेल. एक लक्षात आहे, कान नाक डोळे माझे लय जबर आहेत. मोबाईल ज्यांना काढलाय ना त्याकडे बघत नाही, त्याला माहिती कोणाला बोलतो मोबाईल ठेवून टाक, ठीक आहे. तर तो म्हणला हो पप्पांनी कपडे नाही घेतले पण मला घेतले दिवाळीला कपडे. म्हणलं बघ केवढा त्याग केलाय पप्पांनी त्यासाठी, बघ थँक्यू म्हणलं पाहिजे. म्हणलं पण सर पप्पा दिवाळीला नाही तर वेळी कपडे घेतो तो आम्हाला कुठे घेतो? त्याचं काय म्हणणे, जेव्हा जेव्हा पप्पांनी कपडे घेतली पाहिजे तेव्हा मला घेतली. म्हणजे आता नाशी पण काय झाली डील. आता तुम्ही घरी जाऊन मम्मीला पप्पांना काय म्हणणार थँक्यू. का म्हणायचं आतापर्यंत तुम्ही जे आमच्यासाठी केलं त्यासाठी म्हणतोय थँक्यू असं तसं. आज वाटलं जरा मनापासून बोलावं म्हणून. पहिली तर मम्मी म्हणणार हे माझाच आहे का? कुठल्या मम्मी मग पाय ठेवलाय काय? हे बाबड्या काय झालंय म्हणतात तुला? फक्त हे काम करायचं एक मुहूर्त आहे बघा. त्याच मुहूर्ताला हे काम झालं पाहिजे, त्याच टायमिंगला हे काम झालं पाहिजे. कधी सांगा 6 वाजल्याच्या आत
संध्याकाळी का सांगावं? हा सांगा की का? काय तर केस मारलेलं बोल. सिरियस नाही रे. सिरियल हा ते पण point आहे. आई तुम्हाला सिरियसली घेणारच नाही 6 नंतर. 6 नंतरचा पॉइंट काय सांग? का जर 6 वाराच्या सॉरी थँक्यू म्हणला तर तुम्हाला चान्स आहे तुमची आवडतीची भाजी खायला. 6 नंतर बोलला आणि वरनं गणपती बाप्पा जरी आलं तरी मम्मी भाजी बदलणार नाही. निवाडलंय ते खा. सो तुम्हाला चांगली भाजी खायला मिळू शकते आज. शॉर्ट टर्म झालं आणि लॉंग टर्म काय होईल? तुमचं नातं स्ट्रॉंग होईल. बरोबर आहे? तुमच्या आई वडिलांशी हे ट्राय करून बघा. अरे MBA चे तुम्ही किती एक्सपेरिमेंटेशन केलं पाहिजे कम्युनिकेशन मध्ये. अरे मी फक्त BBA करून एवढं करतोय, आता सायकोलॉजी करतोय मी. BBAच्या बेसिसवर मी एवढे 550 लेक्चर घेतले. तुमच्यासाठी मी काय केलं पाहिजे? विकायला शिका स्वतःला. काही नाहीये. मी एक प्रश्न विचारू का तुम्हाला? थांबा हे कम्प्लीट करू. दुसरं थँक्यू कोणाला म्हणणार? का कधी कधी एखादा टीचर वगैरे तो सांगतो सी पहिले सी दुसऱ्याचं 11 क्वेश्चन देणार म्हणणार यातले 9 येणार. जिंकला की तुम्ही. असे बरेच टीचर असतात ते तुम्हाला फेवर करतात इनडायरेक्टली. बरोबर आहे का? तर वाटतं तुमचं नुकसान होऊ. अटेंडन्स मॅनेज करत नसते तरी अटेंडन्स मॅनेज करतात का तर तुमचं नुकसान होऊ. सो थँक्यू म्हणता येणार. हे किती जण करू शकतील? कसंही करा. सॉरी थँक्यू कोण कोण बोलू शकेल? ऍटलीस्ट टीचर किंवा पॅरेंट्स कोणाला पण दोन्हीतल्या एकाला तरी बोलू शकतात. आज करायचं आणि पुढच्या वेळेस सांगायचं कसं वाटतं. ठीक आहे. माझा एक प्रश्न आहे तुमचा. बरं ही पण केस मी जिंकलो असेल आता. मला पुढचा एक क्वेश्चन आहे तुमच्या सगळ्यांना. उत्तर नीट विचार करून घ्या. तुमच्या सगळ्यांचा कॉम्पिटिशन कोण आहे? हे 5चा डायलॉग हे कुठे तर वाचलं. युअर बिगेस्ट कॉम्पिटिशन यू. कारण नाही रे आपला यू तिकडे हातूनात आहे. कसं त्याच्यावर कॉम्पिटिशन असेल? कोण आहे कॉम्पिटिशन तुमचा? हा नाही ती इसाळची नसते नाही. अजून नीट अनालाइज करा. आता सोशल मीडियावर आहे. कोण आहे तुमचा? तुमच्या घरी तुमचा भाचा भाची आहे का लहानकडे? काय करतो रे मोबाईलवर? किती वर्षाचं? तुमचं बिगेस्ट कॉम्पिटिशन आहे ना आता 10वी 12वीच्या वर्गात शिकते. समजलं? तुमचं सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन आता 10वी 12वी शिकते. कारण तुम्हाला आता स्टॉक्स कळले, क्रिप्टो कळली, NFT कळली, त्यांना 10वीतच कळली. आणि तुमची आता 50 इन्व्हेस्ट करायला पण 12वीची पोरं करतात इन्व्हेस्ट. आणि त्यांना आता पेटंट कसं फाईल करायचं माहितीये, कॉपीराईट कसा घ्यायचा माहितीये. शार्क टँक त्यांना 10वीत कळलाय, आता नाही कळलं. म्हणजे ते तुमच्यापेक्षा पुढे आहे. सो तुमचं कॉम्पिटिशन अजून शाळेत शिकते हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं आपल्या कॉलेजमधला आपला ग्रुप कॉम्पिटिशन आहे, इथंच आपली सगळी संपते. कारण आपण आपलं कॉम्पिटिशन एवढं पुअर बनवलं की आपण तेवढ्यातच मिसळून राहील. तुमचं कॉम्पिटिशन 10वी 12वीत आहे. मग तुम्ही आता 10वी 12वीचा ब्रेन घेऊन जगायला पाहिजे की नवीन काय शिकताय. 10वी 12वीची पोरं अभ्यास करते 8 तास युट्यूबला स्क्रीन करते. नाही त्यांना गेमिंग वाले किती तरी 10वी 12वी हेच तुमचं कॉम्पिटिशन आहे. कॅरविना त्याचं वय काय आता 23 असेल तुझ्या. हे तुमचं कॉम्पिटिशन आहे. कोणताही फील्ड असो. पटतंय हे? सो नेक्स्टली वी आर गोइंग टू टॉक अबाउट कशाबद्दल बोलूया? इंटिग्रिटी पेक्षा एक काम करूया आपण. लेट्स टॉक अबाउट रिलेशनशिप्स. रिलेशनशिप म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको नसतं. रिलेशनशिप म्हणजे इच अँड एव्हरी रिलेशनशिप. आपल्याकडच्या या शब्दाचा अर्थच वेगळा येतो. आई वडील पण एक रिलेशनशिप आहे. बरोबर आहे? कुठलंही नातं कशाच्या बेसवर असतं सांगा आपण पाच कुठलंही नातं दोन्हीपैकी एक किंवा दोघं ऍक्टिव्ह लिस्नर एक ह्याच्यावर असतं. बघा तुमच्या मित्राचा एक विषय बॅक आहे आणि तुम्ही गेला म्हणते भावा तिचा रिप्लाय आला. काय म्हणजे दुसरा व्यक्ती ऐकायच्या स्टेज मध्ये आहे का नाही हे चेक करायच्या आधीच आपण कम्युनिकेट केलं. हिथून रिलेशनशिप स्पॉइल. यू शुड नो इफ युअर लिसनर इज इन स्टेज टू लिसन ऑर नॉट. त्याची तेवढी आता कॅपॅसिटी आहे का ऐकायची. आता मी काय केलं आल्या आल्या तुम्ही असे बघत होता माहिती हो नाही काय सांगणार आहे कसला CEO कसला फाउंडर कशाला बोलावलाय
बरं जाऊ दे, लेक्चरच्या अटेंडन्स तर लागेल. आणि आता तुम्हाला काय वाटतं? मी आधी तुम्हाला समजलं, कम्फर्टेबल केलं आणि सांगितलं ना, आता असं पाहिजे. आपण कम्फर्टेबल करतच नाही एखाद्याला डायरेक्ट. बरोबर? समजा तुम्ही डॉक्टर झाला आणि समजा तुम्हाला कळलं की एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आणि त्याला फक्त 3 महिने राहिले. डॉक्टर त्याला थोडं हे करणार का डायरेक्ट म्हणणार 3 महिन्यात बहुत वेळ लागला. सो रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन खूप इंटिग्रेटेड गोष्ट आहे. तुम्ही कसं कम्युनिकेट करताय, कोणत्या इंटेन्सिटीला कम्युनिकेट करताय, का कम्युनिकेट करताय आणि पुढचा ऐकतोय का, ह्याच्यावर खूप जास्त गोष्टी डिपेंडेंट असतात. आणि तुम्हाला CRM असेल ना, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे आता? नाहीये? सेकंड इयरला लक्षात घ्या, CRM सगळ्यात महत्वाचा असतो. तुमचा एखादा प्रोडक्ट कोणी घेतला तर तुम्ही फीडबॅक पाठवा. बरोबर? नवीन प्रोडक्ट आला की त्याला लिंक पाठवता, त्याला विचारता. दॅट इज CRM, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आणि सगळ्यात जास्त हायस्ट पेइंग जॉब त्यांना असतो. CRM मधला खालचा जॉब म्हणजे व्हॉइस कॉल वाले. हा सर लोन आले त्यांना तर किती शिवाय मिळतात, पण ते सेम टोन मध्ये बोलतो. समजतं मी काय म्हणतो? सो हे फील्ड आहे की रिलेशनशिप जेवढे तुम्ही बिल्ड कराल विथ युअर मेंटॉर्स, विथ युअर कंपॅनियन्स, विथ युअर सिनियर्स, ज्युनियर्स, तेवढे तुम्हाला रिसोर्सेस आणि आउटकम जास्त मिळणार आहे. समजतंय? ठीक आहे. आता ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आजकाल खूप लोक रिलेशनशिप आणि या गोष्टीला खूप सिरियसली घेतात. बघा, सिरियसली घेतलं पाहिजे, पण खूप वेगळ्या वेगळ्या आहे. सो एकदा काय झालं की मी 23 वर्षाचा होतो तेव्हा, आणि तिथेच नवीन जॉईन केलेला मला कॉल आला फलटण मधूनच. आणि मी नाव डिस्क्लोज नाही करणार की असं असं एक मुलगी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिचं वय 16 ते 31 वर्षाच्या सोबत पळून चालले. हसण्यासारखं नाही वाढवले, खतरनाक गोष्ट ऐकल्यावर कळेल तुम्हाला. आणि तिने जीव देण्याचा पण अटेम्प्ट केलेला. हे ऐकूनच आपल्याला काय वाटतं की ही काय. मग माझा मामा म्हणला ऐकून एकदा येऊन बोलतोस का, ऐकल तुझं, तू चांगला लेक्चर घेतो. सो मी गेलो. 9:30ला पोहोचलो. 9:30 ते 11:30 त्यांच्या घरात होतो. त्यांनी मला चहा कॉफी पण विचारली. एवढी टॉक्झिसिटी होती त्याकडे. आई म्हणायची वडिलांमुळे झाले, वडील म्हणायचे तुझा संस्कार, तुझा संस्कार, तुझा संस्कार, तुझा संस्कार. बरोबर? मग मी त्या दिवशी बोललो 11:30 वाजेपर्यंत. खूप कन्व्हिन्स केलं तिला. म्हणलं की तू पळून नाही ना झाला, तिथे फक्त माझ्याकडे होऊन हसलं, म्हणजे ती पळून जाणार तिने ठरवलेलंच. तिने मला एक प्रश्न विचारला. दादा तुला एक प्रश्न विचारतो मी, म्हणजे तुला काय म्हणून प्रेम काय असतं? तिचं वय 16, माझं वय 23. आणि हिथंच समजलं की आता हे काय स्टेजला आहे. मी म्हणलं ओके तू सांग काय असतं. आणि आता हे 3 गोष्टी मी जे बोलले, स्पेशली मुलींनी लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट, तो मला वेळ देतो 24 तास. तिचं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तो मला मारत नाही. तिसरं वाक्य, तो मला शिवाय देतो. या 3ही गोष्टी तिला घरातून मिळत नव्हत्या. पहिलं गोष्ट, तिला घरातून वेळ मिळत नव्हता कारण वडील रिक्षा चालवायचे नाही, तिला वाटली का. वडील दारातून आईला मारायचे, तिला मारायचे आणि शिवाय द्यायचे. सो घरात जे मिळत नाही ते तिनं कुठं बघितलं, बाहेर. आणि बाहेर माकाडे बसलेलंच असतं काय, कधी घरात काय बिघडवतोय ना आपण एंट्री करतो. सो मला कळणार हिला काय समजून सांगणार ना एवढ्याला. म्हणून ते जिद्दी असते तर हट्टाला पेटली, ती लगेच सोडत नाही कुठली गोष्ट. म्हणलं अर्धा तास दे, तुम्ही चहा प्या. चहा सगळ्यावर सोल्युशन. तुमचा मेंदू डायरेक्ट फास्टच काम करा. मी म्हणलं मला तुला 2 प्रश्न विचारायचे, फक्त 2 प्रश्न, त्यानंतर तू ठरव काय करायचं. तिला म्हणलं तू म्हणलीस की तो मला 24 तास वेळ देतो, बरोबर? मग ह्याचा अर्थ असं नाही का तू कोंबड केलं, बरोबर आहे ना? एखादा व्यक्ती जर 24 तास इन्स्टंट रिप्लाय देत असेल तर दिदींनो आणि दादांनो समजून जा की त्याला काय काम नाही. ज्याला काम आहे ते लेट रिप्लाय देईल, काम झाल्यावर रिप्लाय देईल, बरोबर आहे ना? त्याचा अल्टिमेट एम काय, हिला घरात आणायचं, त्यानंतर मग हे वेळ देणं बंद आहे आणि आता बरोबर एवढं तर समजतंय. आणि मी तुम्हाला एकच डेटिंग ऍडवाइस देऊ शकतो तुमच्या वयाचा, नेव्हर डेट अ पर्सन जो ॲम्बिशियस नाहीये. तुम्ही डेड बॉडीला डेट करण्यासारखं. जो ॲम्बिशियस आहे, ज्याची स्वप्न मोठी भले ते सक्सेसफुल असो नसो, त्या लोकांसोबत राहा. तुमचे विचार कधी शिकवणार.
आणि दुसरा प्रश्न तिला म्हणलं, दीदी तू म्हणली तू मारत नाही, बरोबर, शिवाय देत नाही. आता मारत नाही, शिवाय देत नाही. तुला एकच गोष्ट विचारतो म्हणलं, माकडाला ज्या झाडावर चढायचं असतं किंवा जिथली फळं खायची असतात किंवा ज्या झाडावर जायचं असतं पुढं, ते झाड माकड कधी तोडतं? म्हणजे नाही. त्याला कळलं मला काय बोलायचं होतं आणि ती मुलीची रस्त्यावर परत टॉपर झाली. 16व्या वर्षाची पोरं जर बदलू शकत असतील तर आपल्याला लाईफ मध्ये आपण, बरोबर. सो इट्स नेव्हर टू लेट टू चेंज. कुठलीही गोष्ट असो आणि प्रत्येकानं काहीतरी चूक केलेलीच असते. ठीक आहे. सो आपण कम्युनिकेशनवर बोललो, रिलेशनशिप बद्दल बोललो, कॉन्फिडन्सवर बोललो. आता आपण बोलणार आहे टाइम मॅनेजमेंटवर. किती लोक टाइम मॅनेजमेंट मध्ये प्रॉपर आहेत? बाकी सगळे टाइम मॅनेजमेंट मध्ये प्रॉपर? परत एकदा प्रश्न विचारतो, तुम्हाला अजून चान्स असेल तर नीट आणि सिरियसली उत्तर द्या. किती लोक टाइम मॅनेजमेंट मध्ये आणि टाइम बाबतीत खूप पंक्च्युअल आणि प्रॉपर? बाळांना तुम्ही ऑलरेडी इंटरव्ह्यू मधून बाहेर आहे. पहिली गोष्ट हीच बघता, डेडलाईन्स पेक्षा वाईट गोष्ट काय नाहीये कुठली इंडस्ट्री. एक हात वरती नाही तर एक हात, म्हणजे कोणी तुम्हाला 6ला बोलवलं तर तुम्ही 6:15 जाता का? मग हेच विचारलं ना मी तुम्हाला, टाइम मॅनेजमेंट कशाला म्हणून? सिलेबस कम्प्लीट करायला टाइम मॅनेजमेंट नाही म्हणून, ते स्टडी मॅनेजमेंट झालं. ठीक आहे. आता परत विचारतो, टाइम मॅनेजमेंट मध्ये कोण भेटेल? म्हणजे दिलेल्या वेळात जातो, वेळेत काम कम्प्लीट करतो, असे किती लोक आहेत? हात वर. ठीक. आता बरोबर लक्षात घ्या, इंडस्ट्रीला काय पाहिजे? टॅलेंटेड लोक नको. नीट ऐका मी जे सांगतो, आणि हा एक्सपोर्ट म्हणून घ्या तुम्ही. इंडस्ट्रीला गुड लिसनर्स पाहिजे. कळते का तुम्हाला? जे चांगले ऐकू शकतात आणि ऐकलेलं चांगलं काम करू शकतात, आणि दोज हू रिस्पेक्ट टाइम. एखादा हुशार घेतलं की त्याच्या जागी बसणार नाही का? ऑन्टरप्रिनर्स टॅलेंटेड नसतात, त्यांना टॅलेंट मॅनेज करायला येतं. सीईओ आणि फाउंडर कोण असतो माहिती? तो टॅलेंटेड व्यक्ती नसतो कंपनीतला. त्याला टॅलेंट आणि रिसोर्स मॅनेज करता येत असतात. त्याला माहित असतं कुठलं वर्ग कुठल्या कामात बेस्ट आहे. सो तुम्हाला एक ऍक्टिव्ह लिसनर, एक कीन काय म्हणू शकतो की मेंटी, सुरुवातीला काय सांगितलंय ते करणं आणि टाइम मॅनेजमेंट वरती फोकस करायचं. होपफुली आपण परत वर्कशॉप छोट्या गोष्टींवर काम करूया ऍक्टिव्हिटीज मधून. बट टाइम मॅनेजमेंटची एक टिप देऊ का मी तुम्हाला? बेस्ट, सगळ्यात बेस्ट टिप देऊ का तुम्हाला? बघा, अजून एखादा फोन काढलेला आहे, नको दादे, अजिबात नको. ठीक आहे, मला कळतंय तिला कट निघत नसेल, पण थोडा वेळ ह्याच्या पलीकडे जाऊन मी बोलणार नाही. टाइम मॅनेजमेंट मध्ये सगळी प्रो टिप देतो. तुम्ही कुठं टाइम मॅनेजमेंट मध्ये चुकता हे पण सांगतो, मी पण चुकायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलंय बोर्ड, ठीक आहे, 9 वाजता टाइम, तुम्ही टाइम टेबल लिहिता 9 ते 10 मी हे करणार, बरोबर. त्यानंतर 10 ते 11 मी हे करणार, 11 ते 12 मी हे करणार, आणि जेवण पण मी 25 मिनिटातच उरकणार. एवढं प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करतो. आणि 9 वाजताचं काम सुरू करायला जर 9 वाजून 5 मिनिटं झाले तर तुम्ही काय म्हणता? आता 10. परत 10 वाजून 5 मिनिटं झाले की आपण काय म्हणतो? आता 11 वाजून चुकून 1 मिनिटं होतो, तुम्ही म्हणता 49 मिनिटं भरतात रे, आता 12. असं करत करत इव्हिनिंग पर्यंत जातो. इव्हिनिंगचं कधी जायचं? आपण म्हणतो जो होगा वो देखा जाएगा, बाद में जो होता है वो देखा नहीं जाता. आता टाइम मॅनेजमेंटची प्रॉपर टिप देतो मी तुम्हाला. डोंट अलोकेट टाइम स्लॉट टू एनी वर्क, अलोकेट आवर्स. समजते मी काय म्हणतो? कधी असं म्हणायचं नाही की 9 ते 10 मी हे करेन, 10 ते 11 हे करेन, 11 ते 12 हे करेन, 12 ते 13 हे करेन. नेव्हर. असं म्हणायचं हे काम मी एका तासात करेन. मग कुठला एक तास ते तुमच्यावर आहे. 9:15 ते 10:15, 9:17 ते 10:17 कधीच चालू करू शकता ना, 1 तास म्हणलं. बट जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला सांगतो की 9लाच चालू करणार, 9लाच चालू करणार, मग 9:05 झाल्यावर तुमचा ब्रेन म्हणतो आता मी ही कमांड घेणार. बट जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला म्हणता की कधीही 24 तासातला 1 तास मी करेन, बरोबर आहे? समजतंय? तेव्हा तुमचा ब्रेन ऑटोमॅटिकली कधीही सुरू करू शकतो. ट्राय करा नाही सगळं नक्की. अजून एक टिप देतो. दिवसातलं सगळ्यात अवघड काम पहिलं करायचं. खूप लोक म्हणतात सोपं करा, अकम्प्लिशमेंट मिळते आणि मग मोठं. दिवसातलं सगळ्यात मोठं काम पहिलं का करायचं सांगू का? जर आपल्याकडून काय वाढावा झाला, ते चुकलं तर पूर्ण दिवस आहे ते करेक्ट करा.
बरोबर आहे का चुक आहे? आणि जी स्ट्रेस येणार आहे ते इव्हिनिंग पर्यंत शांत होणार आहे, कारण तुम्ही स्वतःबद्दल सगळ्यात जास्त विचार इव्हिनिंगलाच करता. बरोबर ना? सगळा माहोल असतो शांत, तेव्हा तुम्हाला कळतं की काय चाललंय माझ्या आयुष्यात. आणि चुकून बिकून इष्टीत बसला असला किंवा गाडी चालत असला तर जास्त विचार करतो. दिस इज हाऊ आवर ब्रेन अँड बॉडी वर्क्स. सो काय करायचं, सगळ्यात पहिलं काम जे मोठं आहे ते करायचं. समजा ते चुकलं तर दिवसभर करेक्ट करत करत इव्हिनिंग पर्यंत तुम्ही स्ट्रेस फ्री. बट तुम्ही सगळ्यात महत्वाचं काम शेवटी केलं तर इव्हिनिंगला तो स्ट्रेस, तुमच्या घरातल्यावर स्ट्रेस, घरी गेल्यावर स्ट्रेस, आणि रात्री तुम्हाला वाटते माझी लाईफ झंड झालेली आहे, आता माझ्या आयुष्यात काही नाही. बिकॉज यू टेक द मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन्स ऍट द एंड ऑफ युअर डे. समजतंय? आणि फिलिंग ऑफ अकम्प्लिशमेंट किती मोठी असेल, जर मोठं टास्कच पहिलं केलं तर स्पीड काय धरू शकता तुम्ही? अर्गेटिंग आपण स्पीड खूप धरू शकता. सो पहिलं टास्क करायचं जे सगळ्यात अवघड आहे. जमेल सगळ्यांना? नक्की? तर टाइम मॅनेजमेंट झालं, कम्युनिकेशन झालं, रिलेशनशिप झालं, कॉन्फिडन्स झाल्या. लेट्स टॉक अबाउट प्रेझेन्स अँड सिम्पथी. खूप इंटर रिलेटेड आहे मॅनेजमेंट. सिम्पथी म्हणजे काय रे? सहानुभूती. ओके, सिम्पथी काय माहिती आहे? सिम्पथी हे ड्रग आहे, जे कुठलाही ड्रग पेडलर विकत नाही, इझिली कुणाकडे पण मिळतं. आता पण तुमच्या खिशात आहे, माझ्या पण खिशात. कुणासोबत वाईट झालं तर आपण काय म्हणतो, तुझ्यावर लय वाईट झालं रे, ही दर सिम्पथी. आता मी सांगतोय ते नीट ऐका. जी लोक तुम्हाला सिम्पथी देत आहेत ना, ती लोक तुमचे वेल विशर नाही. यू नीड कंपॅशन, नॉट सिम्पथी, नॉट एम्पथी. मी तुम्हाला डिफरन्शिएट करू शकतो सिम्पथी आणि एम्पथी आणि कंपॅशन काय. ठीक आहे? सिम्पथी मीन्स तुमच्या एखाद्या मित्राचं भांडण झाले आणि त्याला पाद्या मार दिलाय, कुठं सुजलंय कुठं वसरलंय का, तुम्ही म्हणता वाईट झालं रे. हे काय? सिम्पथी मीन्स वर्ड्स, एम्पथी मीन्स वर्ड्स विथ ऍक्शन. मग तोच मित्र आहे, तो दुसरा मित्र काय म्हणतो, एम्पथी वाला तुझ्यासोबत वाईट झालं, चल हॉस्पिटलला जाऊन मलम पट्टी. वर्ड्स विथ. थर्ड इज ओनली ऍक्शन्स, नो वर्ड्स, दॅट इज कंपॅशन. तिसरा आहे तो म्हणतो कोण आहे तो आरामवर गाडी बस त्याला घरात पडून मारा, दॅट इज कंपॅशन. दिस वर्ल्ड नीड्स मोर कंपॅशनेट पीपल. समजतंय? जे बोलतात कमी, करतात जास्त, त्यांना व्हॅल्यू जास्त आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस. सो कंपॅशनची जास्त व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल ज्या व्यक्तीला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, त्यासाठी तुम्ही काहीतरी स्पेशल केल्यावर तो व्यक्ती ऑटोमॅटिकली तुम्हाला कितीतरी अँपल अमाउंट ऑफ रिस्पेक्ट देतो का नाही? बरोबर आहे? फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती मिडल क्लास मॉलमध्ये जातो आणि त्याला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मिळते, ते सारखंच मॉलमध्ये जायला लागतं कारण स्पेशल ट्रीटमेंट आहे. आर गेटिंग माय पॉइंट? सो हे लक्षात ठेवा. आता वी विल टॉक अबाउट प्रेझेन्स. मी आता सायकोलॉजी स्टडी करतोय, सो मी ह्याबद्दल सांगणार. देयर आर 3 टाइप ऑफ प्रेझेन्सेस, ऍक्च्युअल, अप्लाइड अँड इमॅजिन. आर यू विथ मी? ऐकू येतंय का? झोप येते? थोडा ठीक आहे. सो फर्स्ट प्रेझेन्स इज ऍक्च्युअल प्रेझेन्स. समजा मी कुणासोबत डेटवरती गेलो आणि त्या मुलीनं मला सांगितलं की मला नॉनव्हेज आवडत नाही, तर मला चिकन आवडत असेल तर मी तिच्या पुढे चिकन मागवणार, कारण तिचा ऍक्च्युअल प्रेझेन्स माझ्यावरती. समजतंय? आणि तिच्या मनात मला चांगलं राहायचं. हे उदाहरण देतोय तुम्हाला इझिली समजावून म्हणून. आपण असं नाही आपल्याला जे खायचे ते खाणार आहोत. ठीक आहे? नंतर आपण घरी जातो. आता ती व्यक्ती आपल्यासोबत आहे का? आणि घरी आहे मी अंड बनवली. आता तुमच्या डोक्यात काय की ती म्हणली मला नॉनव्हेज आवडत, मग आपल्याला आता असतो अप्लाइड प्रेझेन्स, तरी पण आपण खात. हा झाला अप्लाइड प्रेझेन्स. तिला काय वाटतं? आता कोणीतरी 5 डायलॉग मारू नका की अंड वेज असतं. लास्टचा आला इमॅजिन प्रेझेन्स, आणि हा प्रेझेन्स तुमच्या आयुष्याला डायरेक्ट संपवू शकतो. त्या व्यक्तीला तुम्ही कधी जिंदगीत भेटलो नाही, त्या व्यक्तीवर तुमचं क्रश आहे किंवा काय आहे, तुम्ही इमॅजिन करताय की अशी असेल तो, असा असेल तो, असा असेल तसा असेल. इथं तुम्हाला फुल स्कोप असतो इमॅजिनेशनला. बरोबर आहे ना? इमॅजिन प्रेझेन्स. कॉलेजला ऍडमिशन घ्यायच्या आधी कॉलेज असं असेल तसं असेल, त्यात गरज जोरचा पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला वाटतं बंदा खूप कडक कामालाच होणार आहे आले एवढं भारी कॉलेज असून आल्यावर नाही कॅम्पस तर असं भारी आहे पण काय. सो ह्यो इमॅजिन प्रेझेन्स असतो ना, तो क्वेश्चन जेवढा जास्त वाढेल तुमच्या आयुष्यात तेवढी डिसअपॉइंटमेंट जास्त येईल. आणि ऍक्च्युअल प्रेझेन्स जेवढा वाढेल तेवढे तुमची लाईफ पुढे जायचा चान्स आहे. मग ऍक्च्युअल प्रेझेन्स वाढायला माणसांसोबत ऍक्च्युअल मध्ये कम्युनिकेट करायला.
आणि जेव्हा तुम्ही व्हर्च्युअली बोलता तेव्हा इमॅजिन प्रेझेन्स वाढतो, कारण चॅटवरती माणूस तो खरा नसतो. तुम्हाला कॉलवरती तो वेगळा दिसतो, भेटल्यावर वेगळा दिसतो. आर्गेटिंग आपण. सो जर कुणाला जाणून घ्यायचं, कस्टमरला जाणून घ्यायचं, तर एंड टू एंड कस्टमर अँड मॅनेजर रिलेशनशिप पाहिजे तुमचं. समजलं? आणि लास्टचा पॉइंट जो मी एक्स्ट्रा मार्केटिंग सांगतोय, बिझनेस बद्दल बोलू. किती लोकांना बिझनेस करायचा आहे? गुड. जॉब किती लोकांना करायचा? ओके. सो दोन्ही बद्दल बोलतो, ठीक आहे, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि माझी एक्सपर्टीज पण करते. मी आता 2-3 बिझनेसला कन्सल्ट करतो. 3 टाईप ऑफ बिझनेस आहेत जे कधीच बंद पडणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा. एकदम बेसिक सांगतोय मी. ते पावर बिवर सगळं स्टॉक सांगू. अन्न, वस्त्र, निवारा. निवाऱ्याला बाहेर पाठवतो, कारण पुण्यात आता जागा नाही आणि कुठंच राहिली नाही. दिसलं की येणे करते आणि डोंगर दिसलं की कॉलेज टाकतो. त्यामुळे आता जागा राहिलं काय? अन्न आणि फुडीच 3 वर्ष आधी दिसायचे का तुम्हाला? आता ओक्सो फुडीच राहतो. इव्हन मी स्वतः खूप त्या बाबतीत. सो तुम्हाला हे मार्केट टॅप करू शकता, कारण कोविड येऊ दे, काय पण येऊ दे, तुम्ही खरेदी करायची थांबलाय का कपड्याची? आणि पुढचा तर विषय सोडून द्या. आता फूड खाण्याबद्दल नाही, प्रेझेंटेशन बद्दल जातात. किती बारी स्नॅप येतो, किती बारी स्टोरी येतील, कोणी काय खाल्लंय. निळ्या कलरचं म्हणून ते निळ्या कलरचं काय आहे ते द्या, किती बी चारपाट असो, स्टोरी पडली पाहिजे. बरोबर आहे? आय विल गिव्ह यू 2 आयडियाज. आणि जे मी स्वतःचा स्टार्टअप लॉन्च करतो पुढे जाऊन. जर तुम्ही क्लोथिंग मध्ये जाताय ना, तुमचं सगळ्यात मोठं मार्केट काय सांगा? युथ, स्टुडंट्स. अजून पेनिट्रेट करून सांगा, सगळ्यात मोठं मार्केट काय? येस, फर्स्ट कॉपीचं मार्केट. मास्टर कॉपी. इंडिया इज अ कंट्री जिथं लोकांना ब्रँड वापरायचे, बट ब्रँडचे पैसे द्यायचे, म्हणून आपण मास्टर कॉपी वापरतो. मग तुम्ही आता त्या रिटेलर्सची नावं घेणार नाही, 2-3 आहेत ते रील्स बिल्स बनवतात कपडेवाले, ते सगळे तुम्हाला काय करतात? फर्स्ट कॉपी कपडे माहिती ना? त्यांनी काय ओळखलं, जे मी तुम्हाला सांगितलं ते, की ब्रँड वापरायचा आहे पण ब्रँडचे पैसे द्यायचे. म्हणजे आता सगळ्यात मोठं सेगमेंट इंडियामध्ये काय? फर्स्ट कॉपी बायर्स. जे 1500ची हुडी 800ला दिली तर तो तिकडे 800कडे जातो. आता मी तुम्हाला सांगतो की 1500ची हुडी किंवा स्वेटर बनवायला जर तुम्ही सुरतला गेला, सिल्वासाला गेला, तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ती 350 मध्ये बनते. तुम्ही ती 700ला विका, 800ला विका. तुम्ही सगळ्यात मोठं मार्केट पेनिट्रेट केलंय. जी लोक फर्स्ट कॉपी वापरायची ती आता इंडियन ब्रँड वापरते. समजतंय? आणि ब्रँडचा फील वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे, आज गेल्यावर सेल्समन तुमच्यावर बोलणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. समजतंय? बेवकूफ.com तुम्ही ऐकलं असेल, फास्ट चाललं ह्याच्यामुळेच. इंडियन ब्रँड. बोट ऐकलं असेल तुम्ही, JBL बेबीएलला त्यांना क्वालिटीला आपण बोट वापरतोय. दिस इज हाऊ यू पेनिट्रेट. कुणाला पेनिट्रेट करता? ज्या लोकांना अटेन्शनची गरज आहे. आय विल टेल यू वन थिंग. एकदा सामान्य माणूस 3 स्टार किंवा 5 स्टारला गेला ना, तर एकदाच जात नाही, परत जायचं ट्राय करतो. का माहितीये का? कारण त्याला जी कुठे इज्जत नाही मिळली तरी तर मिळेली असते, आणि त्याला जेवण नाही ती इज्जत पाहिजे. अंडरस्टँड युअर कस्टमर. ज्या लोकांना कोण अप्रिशिएट करत नाही, कोण एक्नॉलेज करत नाही, त्या लोकांना एक्नॉलेज करा विथ युअर CRM आणि यू विल विन द कस्टमर्स. समजतं मी काय बोलतोय ते? बिझनेस इज अबाउट सायकोलॉजी, आणि तुम्हाला बोलता आलं पाहिजे. माय फादर इज इन दिस बिझनेस सिन्स लास्ट 30 years. जेव्हा पप्पांनी चालू केलं ते एकटे मराठी बिझनेसमॅन होते, आणि गावागावात टीव्ही डोक्यावर घेऊन दाखवायचे. माहिती नसतं जत्रेच्या वेळी असते सीडी वगैरे. आता आमची 3 दुकान आहेत, स्वतः एकट्याच्या जेवण, कोणाचा गायडन्स नाही. अल्टिमेटली अजून एक गोष्ट सांगतो. कोविड आला, माणसं मरत होती, पण माणसं रिचार्ज मारत होती, सबस्क्रिप्शन घेत होती, डॉक्युमेंटरी बघत होती. लक्झरी सोडली नाही माणसांनी. माणूस कधीच लक्झरी सोडला. आर्गेटिंग ना पण. सो मी 3 तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट दिल्यात. जाता जाता मी एकच गोष्ट सांगणार आहे, ती खूप इम्पॉर्टंट आहे. 5 मिनिटांनंतर थांबतो आपण. आता किती वाजले सांगू शकतो मला? 12:15. वी आर इन द राईट टाइम. ओके. सो माझं काय अनालिसिस आहे, काय माझी काय स्टडी आहे, फक्त एक गोष्ट आहे बरं. मी जर एवढा घसा फोडलाय, ठीक आहे, उभा राहून, तुम्ही टाळ्या पण तसंच वाजवायच्या. आवडलं तर आवडलं असलं, ठीक आहे. फक्त आता जे बोलतोय ना ते कायम लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती तुमची खूप गोष्टी डिपेंड राहणार आहेत आयुष्यात. आता जे वाक्य बोलतो, खूप लोक म्हणतात की संगतीचा असं होतं, बरोबर आहे?
संगत अशी, संगत तशी, संगत हे, संगत ते, संगत हे. बरोबर. की टाइप ऑफ पर्सन यू हँग आउट विथ इज द टाइप ऑफ पर्सन यू बिकम. आता तसं आहे का कोविड मध्ये कोणाची संगत आहे का तुम्हाला? सो नाव आय बिलीव्ह द टाइप ऑफ कॉन्टेंट यू कंझ्युम इज द टाइप ऑफ पर्सन यू बिकम. तुम्ही रील बघता, तुम्हाला वाटतं हे फेमस झालं मी बनवलं. तुम्ही लुसिफर बघता वेब सिरीज, तुम्हाला वाटतं मी पण लुसिफर व्हावं. तुम्ही सूट्स बघता, तुम्हाला वाटतं मी पण वकील व्हावं. तुम्ही मनी हायस्ट बघता, तुम्हाला कळतं मी पण प्रोफेसर व्हावं. पण नंतर कळतं आपल्या पतसंस्थेत पैसेच नाहीत, काहीच मिळायचं नाही. आपण ऍडॉप्ट करतो ना कॅरेक्टर 3-4 दिवस. काय जरी बघितलं, सलमान खानच्या पिक्चरला असं जातो बाहेर काकीत लिंब ठेवल्यासारखं येतं. कारण ते कॅरेक्टर ऍडॉप्ट केले आपण. आता व्हिडिओचा एरा आहे, समजतंय? काही दिवसांनी मे बी 3-4 वर्षांनी तुम्हाला पीपीटी नाही बनवायला लागणार, तुम्हाला व्हिडिओ बनवायला लागणार. अंडरस्टँड इट, डॉक्युमेंटरी बनवायला लागणार. सो टाइप ऑफ कॉन्टेंट यू कंझ्युम इज द टाइप ऑफ पर्सन यू बिकम. आणि लास्टली गोष्ट 2 सेंटेन्स सांगणार आहे मी आता. दे फिअर द लुजर हू लव्स. म्हणजे जो व्यक्ती हारतो आणि शिकत राहतो त्याला सगळ्यांची फाटते, स्पेशली विनरची. कारण त्याला माहित असतं आता हे जिंकण्यासाठी खेळत, त्याला फक्त आता शिकायचंय म्हणून ते खेळतो. आणि लास्ट सेंटेन्स आहे माझं, फर्स्ट इम्प्रेशन इज नॉट लास्ट इम्प्रेशन. असं जर असतं तर तुम्ही मला कॅपिटल C समजलेलं, तसंच माझं लेक्चर पण असतं. पण लेक्चर तसं नव्हतं. हिअर आय स्टॉप. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. सो आता आपण 15 मिनिट्सचा Q&A करणार. कारण मला पण तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि उत्तर देऊया. कारण अल्टिमेट एंड ऑफ एनिथिंग इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. MBA तेवढं तरी शिकलो असं. अल्टिमेटली तुम्ही माझे कस्टमरच आहे ना. यस, काय पाहिजे सांगा, कोणसा कलर दिखाव. एक गोष्ट सांगायची आहे बाळांना आणि तुमच्या पण लक्षातून गेले. व्हॅलिडेशन बद्दल आपण व्हॅलिडेशन बद्दल सुरुवातीला पण बोललो. आपण काय करतो, कुठलाही डिसिजन घेतो आयुष्यात आणि काय म्हणतो, हा डिसिजन बरोबर आहे का चुकीचं आहे. बरोबर, दुसऱ्याला विचारतो. मग दुसरा म्हणा बरोबर आहे तर आपल्याला वाटतं. आणि सवय लहानपणापासून. बघा, उदाहरण देतो माझ्या बहिणीचं. ती FC रोडला गेली, तिने 4 टॉप बघितले. मी त्याच्यावर आहे, पिवळा, लाल, काळा आणि व्हाईट. तिला पिवळा आवडला, गेलो ती घरी आहे. पण तिने 4वर फोटो काढले. त्यांचा BFF बेब्स म्हणून ग्रुप होता, जो आता MBA झालं तो इंजिनिअरिंग झालं तो आत्ताच असतं ते BFF, नंतर काय नसतं. ठीक आहे. तिने 4 फोटो टाकले की सांगा ना ह्यातला कुठला छान दिसतो. पण तिनं ऑलरेडी कुठला घेतलाय, बाकीची कुठे घेऊन आली तिथंच. मग ती आता व्हॅलिडेशन मागते की माझी चॉईस बरोबर आहे. ती म्हणते सांगा फोटो. मग मैत्रिणी एक जण म्हणते रेड चांगलं, एक म्हणते व्हाईट चांगलं, एक म्हणते ब्लॅक चांगलं. पण कोणीही म्हणत नाही की आता व्हॅलिडेशन कसं मागू. मग ती म्हणती अगं येल्लो तो तसा लाईट मध्ये तसा दिसतो, पण तो घातल्यावर मस्त वाटतोय. मग त्या तिघींना बी कळतं की ह्या बायाला येलो घेतोय. मग ते म्हणतात नाही येल्लोच चांगला आहे, येल्लोच चांगला आहे. ती म्हणते हा मला वाटलेलंच, वी आर सिस्टर्स फ्रॉम डिफरंट मदर्स. व्हॅलिडेशन पण वाईट गोष्ट आहे. आपण कुणाला पण मागत फिरतो, बरोबर आहे. आता जे केसर रांगवते, हेअरस्टाईल करते, त्याला जाऊन तुम्ही विचाराल का बाबा माझे केस कसे कापले. ज्याला सेन्स आहे त्या गोष्टीचं विचारलं पाहिजे. पण आपण आता एवढे मोकार सुटलोय ना की व्हॅलिडेशन कुणाला पण मागतो. सो व्हॅलिडेशन मागवू नका. जे करा ते खरे, चुकला शिका. व्हॅलिडेशनच्या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो. ठीक आहे. आहेत क्वेश्चन काय तुम्हाला? यस नो यस यस यस. हा, TCS सोबत मी 3.5 वर्ष झालं काम करतोय. आता मी नोटीस पिरियड होतो. ओके, म्हणजे तुझा सिनारिओ मी एक्सप्लेन करतो की तू काहीतरी डिझाईन केलं स्वतः आणि तुला ते कंपनीच्या थ्रू न्यायचंय, बट मधल्या ऑथॉरिटीज वरती जाऊन देत नाही. ओके, ह्याच्यात एक काम एक तुला सांगू शकतो, पण मला माहित नाही इथिकल आहे का नॉन इथिकल आहे. कंपनी येते जाते, तो काय राहतो. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी युअर टॅलेंट, सेकंड शुड बी कंपनी. सो तू जे प्रोडक्ट डिझाईन करशील जर ते स्वतः केलेस ना तू, तर त्याचा पहिला पेटंट कॉपीराइट घ्यायचा. बघा, सर्व्हिस असेल तरी पण घेऊ शकतो पेटंट कॉपीराइट. कॉपीराइट तर घेऊ शकतोस तू कोणताही. जर तू वर्क फ्लो तयार केला असशील
बघा तुझा स्वतःचा असेल तर. पण कंपनीच्या प्रोडक्टमध्ये इम्प्रुव्हमेंट असेल तर पॉलिटिक्सला फॉलो करायचं लागेल. कारण कसं आहे, कंपनीचं प्रोडक्ट तू इम्प्रूव्ह केलं तर कंपनीच्या थ्रू जात. पण तुझं असेल आणि तुला जर वाटतंय की आत नाही जाते तर तू एकदा ते फाईल करतो, प्रेझेंटेशन देतो, कंपनी झटक तुझ्याकडून विकत घेते किंवा डायरेक्ट तुला टॉपला नेतो. कारण अल्टिमेटली त्यांना तुझ्याकडून विकत घ्यायचं. समजतं मी काय म्हणतो? आणि दिस इज हाऊ इट वर्क्स. आणि तो बोलतो ते एकदम बरोबर आहे. सगळ्यात वर्स्ट पॉलिटिक्स IT आणि बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये चालतं. ग्रुपिझम पण खूप जास्त चालतं. तेच मी तुम्हाला सांगितलं लॅपटॉप म्हणून. खूप चांगला क्वेश्चन आहे. एक ऍडवाइस देऊ का मी तुला? जेव्हा तुझ्याकडे नवीन प्रोडक्ट असेल का नाही, जेवढा वेळ जास्त शांत बसता येईल ना तेवढा वेळ जास्त शांत बसता. जेवढ्या कमी लोकांना माहिती होईल तेवढं बेटर असतं. टाटा मांजा का काहीतरी एक उदाहरण मी ऐकलंय कुठेतरी की टाटा मांजा गाडी आहे ना ही स्विफ्ट डिझायर सारखी बनलेली होती आधी. आणि आधी सुझुकीनं डिझायर लॉन्च केली, मांजरा डिझाईन बनलेला. हे पण कोणाचं तरी डिझाईनच होतं. समजतं? सो हे करू शकतोस तू, कॉपीराइट किंवा हे फाईल करू शकतो. कंपनीला सांगू शकतो की माझ्या नावावरती आपण कंपनीमध्ये लॉन्च करूया. किंवा एक आपल्याला डिरेक्टली CEO आणि फाउंडरला मेल करायचा चान्स असतो विदाउट कुणाला CC न ठेवता. हे तुम्ही करू शकता. TCS, इन्फोसिस, एनिथिंग. तुम्ही हाय प्रायोरिटीवरती मेल करू शकता, तुमचा मेल नक्कीच एक्नॉलेज केला जातो. आणि आता एक चांगली गोष्ट आहे, प्रत्येक कंपनीमध्ये आता लर्निंग अँड डेव्हलपमेंट निघाले, जिथं तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. सो तिथला जो माणूस असेल त्याला ते अप्रोच करू शकतो. सो दिस इज हाऊ यू कॅन डू इट. पण सर्व्हिस असेल तर थोडा हार्ड आहे, प्रोडक्ट पुश होऊ शकतो. येस येस एक्झॅक्टली. ते सगळ्या शो बुक्स नक्कीच, बुक्स आणि वेब सिरीज नक्कीच. अजून सर असे काही तुमचे हर्डल्स असतील की तिथून तुम्हाला स्टार्टअपला आणि ह्या फील्डमध्ये येण्यासाठी, रायटिंग फील्डमध्ये किंवा काउन्सिलिंग फील्डमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केलं? ओके, पब्लिक स्पीकिंग बद्दल सांगतो. म्हणजे माझ्या घरात रिलेटिव्ह सगळीकडे असतात. तुम्हाला माहिती आहे, रिलेटिव्ह माझे नावं ठेवते, सक्सेसफुल झालं की बोल. मला म्हणायचे मग काय लेक्चर घेऊन पैसे कमवतो का? यात काय करिअर आहे? मी जॉब करत करत 530 लेक्चर आहे माझं, जॉब करत करत. आणि जेवढा मला पगार आहे तेवढे मी 2-3 सेशन मध्ये कमवतो. सो लोक सांगतात, लोक का सांगतात लक्षात घ्या. तुम्हाला मी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक शिकलोय सर की तुम्हाला जेव्हा लोक काय तर सांगायला लागतात इम्प्रूव्हमेंट करायला, एकतर तुम्ही काय तर खूप चांगलं करत असता आणि त्यांना माहित असतं की तुमच्या एवढं ते चांगलं करू शकत नाही म्हणून ते आडवे येतात किंवा त्यांना खरंच तुमची काळजी असते. आणि ज्यांना तुमची खरंच काळजी आहे ते तुम्हाला माहिती कोण आहे. सो माझ्या आयुष्यात पण बरेच आले की असं आहे तसं हे करा ते करा. मला एक गोष्ट कळली, मी ऑलरेडी इंजिनिअरिंग केले, मी पप्पांना त्रास दिला, माझ्या फॅमिलीला त्रास दिला. आय वॉज फेल्ड ॲज अ स्टुडंट, आय वॉज फेल्ड ॲज अ सन. मी वर्स्ट बघितलेलं आयुष्य आणि मी तयार होतो ह्यात बी वर्स्ट बघायला. कारण मला माहित होतं माझा ब्रेकिंग पॉईंट काय, मी ब्रेक नाही होऊ शकत कुठल्या स्टेजवर. आणि मला एक कळतं तुमचा अल्टिमेट एम जर मोठा असेल ना तर तुम्ही सक्सेसफुल होता. तुमच्याच उदाहरणावरून, तुमच्याच क्वेश्चनवरून एक गोष्ट सांगतो. मला एक कोणीतरी सांगा की हू इज ऑन्टरप्रिनियर अँड हू इज बिलियनियर? फरक सांगू शकतो. 2 प्रकारचे लोक होते. एक लोक म्हणतात मला बिलियनियर व्हायचं, दे विल एंड अप बीइंग ब्रोक. चान्स जास्त आहे काय व्हायचं, कारण ते आयुष्यभर पैसा फोकस करतात, प्रोडक्टवर फोकस करत. एंटरप्रेन्योरशिप कोण असतो? जसं त्या मित्रांना सांगितलं की स्वतःचं प्रोडक्ट डेव्हलप करायचं जे समाजाच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनच्या बदल्यात तुम्ही काहीतरी पैसे मागितले. जिओ इंटरनेट सेवा माग होती, स्वस्त दिली, प्रोडक्ट घेतलं, वाढवलं, आले पर्सेंट चार्जेस. बरोबर आहे. Xiaomi EMI काय केलं? मोबाईलची फॅन्सी आलेली कमी केलं, आले परत. आर गेटिंग माय पॉईंट? आता कॉफी कॅफे नवीन आले, स्टारबक्स माग होतं, आता नवीन यायला लागलं. त्यांनी काय केलं की तुम्हाला एक प्रॉब्लेमवर सोल्युशन दिलं. बरोबर आहे. हॉटेल्स माग होते, ओयो, हॉटेलमध्ये जाऊन खायला आवडतं, स्विगी. सुरुवातीला फ्री डिलिव्हरी होती माहिती ना मेंबरशिप सोबत, आता 60-70 रुपये झाले. सो ऑन्टरप्रिनियर कोण असतो आणि श्रीमंत कोण होतो? जो समाजाच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देतो आणि ते सोल्युशन देत अपग्रेड करतो, तोच बिलियनियर होतो. जो बिलियनियर व्हायला आला तो बिलियनियर होत नाही. ठीक आहे. सो असंच मी पण आता मला माहिती आहे समाजाचा प्रॉब्लेम काय, सॉफ्ट स्किल जॉबच्या वेळी आमच्याकडे जॉब लावा. सो मी आधीपासून प्लॅन करतोय. मला माहिती आहे आता नाही पण 3-4 वर्षाला मला नको सेशन ना आता पण होतं. तुम्हाला कळलं मी एवढं ट्रॅव्हलिंग करतो. And this is the need. Infotainment industry is going to grow in India. आणि आता मी त्याच इंडस्ट्री. अजून थँक्यू सर. थँक्यू. अजून एकतर तुम्हाला लय माझं लेक्चर आवडलं, सगळं कळलं, नंतर काहीच कळलं नाही, त्यामुळे क्वेश्चन नाही. येस, स्टॉक्स मध्ये किती इन्व्हेस्ट करतात ते लोक? ट्रेडिंग. नाईस. यू शुड ट्रेड.
ट्रेड करा. इंडियातले 3% लोक आता ट्रेड करतात बरं. येस. आणि तुम्ही ट्रेड करून जर आता लॉस मध्ये तरी सोडू नका. होल्ड इज गोल्ड ठेवा. कारण काय होणार आहे, आता 11वी-12वीची पण पोरं ट्रेड करतात. म्हणजे हे 3%चे पुढच्या 5 वर्षात 30% तर होतात Yes. आरामात. अमेरिका आता 70% होईल बरोबर. मग जेव्हा 3%चे 30% होणार म्हणजे लोक शेअर उचलणार. कुठले उचलणार, जे तुम्ही उचलले तेच बेसिक जे. मग त्या शेअरची व्हॅल्यू काय होणार, आणि तुमच्या सगळ्यांना मिळणार फर्स्ट मोवर ऍडव्हान्टेज. जेवढं तुम्ही होल्ड कराल आणि हे मार्केट वाढणार आहे. लक्षात घ्या. क्रिप्टो बद्दल किती लोकांना नॉलेज आहे? नाईस, गुड. NFT, मेटावर्स, नाईस 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 नाईस. ठीक आहे. सो दीज आर द न्यू गोल्स इन द इंडस्ट्री. जसं सरांनी जाता सांगितलं, 5 बुक्स मी रेकमेंड करेन. ठीक आहे, ते नक्की वाचा. पहिलं बुक आहे लॉस्ट अँड फाउंड ॲट 35. लॉस्ट अँड फाउंड ॲट 35. आवाज करू नका, खूप चुकल्या. लॉस्ट अँड फाउंड ॲट 35 बाय अंकित जाम. वन ऑफ द बेस्ट अँड मोस्ट अंडररेटेड बुक. लॉस्ट अँड फाउंड ॲट 35 बाय अंकित जाम. Second, Miracle Morning, Hal Arnold. Miracle Morning by Hal Arnold. Third, Ikigai and How to Ikigai. Ikigai वाचले कोणी? Ikigai and How to Ikigai. Fourth, Why leaders eat last. Fourth, why leaders eat last. And fifth is the 21 by Saurabh Surani Bhosle. Market. Okay. So हे 5 पुस्तकं तुम्ही वाचू शकता. माझ्या बुकला अजून एक सबस्टिट्यूट देतो तुम्हाला. 1984. 1984. वेब सिरीज किती लोक बघतात? नॉईस. वेब सिरीज रेकमेंड करू. पहिली वेब सिरीज माइंड हंटर. माइंड हंटर किती लोकांनी बघितले? 18+ आहे. 18+ म्हणजे त्यावेळी नाही, ह्याच्यामध्ये मर्डर, बॉडी पार्ट्स वगैरे तुम्हाला काय काय बघवले जाणार नाही. बट इट्स अबाउट सिरियल किलर. अमेरिकेमध्ये सिरियल किलिंगचा एक सिरीज आलेली माहिती म्हणजे 1980-90 खूप सिरियल किलिंग होते. मग ते का करायचे, तुम्हाला ते बघितल्यावर कळतं की आपल्या सगळ्यांमध्ये पण कुठेतरी एक माइंड हंटर आहे. ठीक आहे. सेकंड इज जॅक रिचर. आता आली जॅक रिचर. वेब सिरीज आणि मूवीज दोन्ही सांगतो, चालतंय ना? थर्ड शॉशँक रिडेम्पशन. SHAWSHANK शॉशँक रिडेम्पशन किती लोकांनी बघितलंय? नाईस, खूप मस्त. फोर्थ परस्यूट ऑफ हॅपीनेस. कोणी कोणी बघितलंय? नाईस. परस्यू नाही बरं का, परस्यूट. आणि लास्ट मूवी विल विश्वास. मराठी पिक्चर किती लोकांनी बघितलंय? आजोबा आणि मुलाचे. गाझेटेक पण बघा, सबस्टिट्यूट म्हणून बघितलं असेल तर. ठीक आहे. 5 ऍक्टिव्हिटी सांगू टू फील बेटर. कधी काय जरी झालं तरी. पहिली गोष्ट आजपासून स्टार्ट करायची, सनसेट आणि सनराईज बघायचा. कुणावर बघायला जायचं नाही, फक्त गाणी लावायची आणि फोटो काढून स्टेटसला टाकायचा. सूर्य उगवताना बघायचा, मावळताना बघायचं. चुकून एक दिवस 6 पर्यंत कॉलेज असेल, सूर्य मावळायला लागला तर सरांना म्हणायचं नाही बघून येऊ, त्या दिवशी जाऊन द्यायचं. दुसरी गोष्ट, तुमच्या आसपास कुत्री मांजरं असतात, त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. सगळ्यात जास्त निरागस आपण तेव्हा नसतो. एखाद्याला कुत्री मांजरांची भीती वाटत असेल, लहान पोरग असतं जरा आसपास, त्याच्यावर खेळायचं. ठीक आहे. कारण सगळ्यात जास्त निरागस आणि आपल्याला चाइल्ड पण तेव्हाच व्हायला. तिसरी गोष्ट डायरी. डायरी अशी व्हायची, आज असं झालं, आज माझ्यासोबत असं झालं. जर तुमची डायरी तुमच्यासोबत वाचली कोणी तर मग तुमच्यावर काय काय होईल तुम्हाला. सो डायरी लिहायची, 1 वर्ड डायरी, जे तुमचं ग्रामर इम्प्रूव्ह करेल. ही माझी कन्सेप्ट आहे. 1 वर्ड डायरी म्हणजे काय की आजचा दिवस कसा होता ते एका शब्दात लिहायचं. फॉर एक्झाम्पल एन्थुसियास्टिक. आणि तो शब्द आयुष्यभर डबल कधीही वापरायचा नाही.
एकदाच. बघा मग हे शब्द संपणार कधीतरी, मग तुम्ही मराठी शब्द लिहायचा इंग्लिश, मराठी संपला की हिंदी, आणि हे सगळे संपले की मग 3 शब्द लिहायला चालू करायचे. मग इंथुझियास्टिक तर किती इंथुझियास्टिक, व्हेरी इंथुझियास्टिक. इम्पॉर्टंट कसं होतं मागाशी, तुमची वोकॅब्युलरी पण वाटते. समज एवढ्या गोष्टी करा. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. तुम्हाला जर काय असेल अजून क्वेश्चन तर विचारू शकता. सर येस. मला होता क्वेश्चन. सर तुम्ही मागाशी बोलला की व्हॅलिडेशन मध्ये जास्त वेळ घालवू नका किंवा म्हणजे फेल व्हा परत शिका. तर असे काही काही सिच्युएशन्स असतात की आपल्याला एक पाहिजेच तिथं व्हॅलिडेशन, अप्रुव्हल पाहिजे. व्हॅलिडेशन पाहिजेच नसतं, अप्रुव्हल पाहिजे. म्हणजे टू ऑर डाय सिच्युएशन असते की बरं. आपल्याला दुसऱ्या कोणाचं तरी पाहिजे असतं, मग तिथं काय करायला पाहिजे? ओके, घरातल्यांकडून जर पाहिजे असेल तर ते व्हॅलिडेशन नसतं, ते अप्रुव्हल असतं. लेट मी बी क्लिअर. अँड इफ यू डेस्परेटली नीड अँड व्हॅलिडेशन ऑर अप्रुव्हल ॲज यू सेड, तर तुम्हाला ते इव्हॅल्युएट करता आलं पाहिजे की दुसऱ्यांनी जे मला व्हॅलिडेशन किंवा अप्रुव्हल दिलंय ते खरंच चांगलं आहे. ब्लाइंडली व्हॅलिडेशन नाही घ्यायचं. दॅट इज द आन्सर. येस, थँक्यू. अजून आहे का कोण?